इंटरनेट, सोशल मीडिया, UPI व्यवहार हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेले आहेत. पण या सोयीसोबतच वाढतो आहे तो एक अदृश्य धोका, तो म्हणजे सायबर गुन्हेगारीचा. सायबर सुरक्षतेबाबत जागरूक राहणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. महाराष्ट्र शासन सायबर विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड व क्विकवेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा या उपक्रम राबवला जात आहे आणि त्याचा उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला सायबर सजग बनवणे हा आहे. मला सांगताना आनंद होतो की या अभियानाअंतर्गत आमच्या विद्यालयाने 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवलेला आहे. आणि हा एक फक्त आकडाच नाही, तर 10,000 कुटुंबापर्यंत सुरक्षिततेचा संदेश आम्ही पोहोचवला आहे. माननीय शिंदे सरांना मला सांगावंसं वाटतं की आमचा महाविद्यालयीन कॅम्पस आम्ही सायबर सुरक्षित बनवलेला आहे. ज्या अंतर्गत आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या परिसरात विविध पोस्टर्स लावलेले आहेत, सायबर गुन्हेगारीविषयी विविध संदेश फलक लावलेले आहेत, जेणेकरून सगळेजण त्या जागरूक बनतील. आणि आमच्या विद्यार्थ्यांनी एक सायबर सहाय्यक चॅटबॉट सुद्धा विकसित केलेला आहे, जेणेकरून जो विद्यार्थ्यांना किंवा सायबर गुन्ह्याचे जे बळी ठरलेले आहेत या व्यक्तींना संवाद किंवा मदत पुरवतील. तसेच आम्ही एक सतत संपर्कात राहणारी कम्युनिटी किंवा आपण ज्याला समुदाय म्हणतो हा पण आम्ही एक विकसित केलेला आहे, ज्यामध्ये नवीन डिजिटल फसवेगिरीची जी माहिती पुरवता येते, विविध संदेश पुरवता येतात आणि या सर्व उपक्रमातून अगदी 4 ते 5 असे बळी किंवा विक्टिम्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांना आम्ही सर्व प्रकारची मदत केली. त्यांना केस रजिस्टर करण्यासाठी काय प्रोसेस आहे याची मदत केलेली आहे. माननीय सर, मला आणखी असं सांगावंसं वाटतं, आम्ही फक्त विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित राहिलेलो नाहीये, तर आम्ही कराड शहरातील जवळपास 500 जे कर्मचारी वर्ग आहेत, जसं की बचत गट आहेत, रेल्वे कर्मचारी वर्ग आहेत, साखर कारखाने कर्मचारी वर्ग आहेत, या सर्व वखार कामगार कर्मचारी वर्ग आहेत, या सर्वांपर्यंत आम्ही सायबर जागरूकतेचा संदेश पोहोचवलेला आहे. सायबर गुन्हेगार रोजच खेळतो नवा शिकली, कधी लाठी बेल तर कधी इन्स्टाची स्टोरी, फसवणुकीची हीच खरी मोहीम भारी. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून खास तुमच्यासाठी सायबर सुरक्षेची अनोखी मोहीम घेऊन. गाडी तर माहित नाही पण पैसे तर नक्कीच बुडाले. म्हणजे माझ्यासोबत फ्रॉड झालाय. हो, मोफतचं बक्षीस जेव्हा वाटतं भारी तेव्हाच फसवणुकीची खरी तयारी. प्रिया, मला मेल आलाय. काँग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड ॲट गुगल. अरे वा, कसा गेला इंटरव्ह्यू? नाही ग, त्यांनी दिला डायरेक्ट हायरिंग
मेजवानीवर लिंक्डइन प्रोफाईल. बघू कसा मेल आहे. अगं, अरे वेड्या, या मेलचं फॉर्मॅट चुकीचं आहे आणि डोमेन नेम पण चुकीचे आहे. पण मी तर 5,000 रुपये भरले आयडी व्हेरिफिकेशन करण्यासाठी. म्हणजे तू गुगलला नाही तर स्कॅमरला पैसे दिलेस. म्हणजे माझी फसवणूक झाली. हो नक्कीच, कोणतीही नोकरी असे पैसे मागत नाही. मेल आला भारी, ऑफर होती खास, मागितले पैसे म्हणून गेला विश्वास. गेला विश्वास, गेला विश्वास, गेला विश्वास, गेला विश्वास. नेहा, माझं बँक काम झालं. मी एक गेम खेळण्यासाठी लिंकवर क्लिक केलं आणि सगळे पैसे उडाले. कोणती गेम? कसली? मला एक लिंक आली होती. यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही एक क्रिकेटची टीम बनवा आणि तुम्हाला 1,00,000 रुपये भेटतील. आणि मी एक्साइटमेंटमध्ये क्लिक पण करून गेलो. एका लिंकवर क्लिक केल्यावर सगळा डेटा, तुझे सगळे पैसे उडाले. हो, आणि त्यांनी मला OTP पण मागला. ते म्हणाले अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी आहे. अरे राहुल, व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ते सगळं साफ करतात. हा लिंक मीटिंग स्कॅम आहे आणि हे बेकायदेशीर सुद्धा आहे. आणि चुकी झाली नाही हा. पण मी आता करू तरी काय? हा चूक नाही, शिकण्याचा अनुभव आहे. घाबरू नकोस. तू गव्हर्नमेंट वेबसाईटवर जाऊन तुझी तक्राराची नोंद कर. हो, आतापासून मी कोणत्याही लिंकवर क्लिक करणार नाही. मोफत गेम, फुकट पैसा हाच असतो स्कॅमचा फासा. स्कॅमचा फासा, स्कॅमचा फासा, स्कॅमचा फासा, स्कॅमचा फासा. अरे भगवाना, पैसे पाठवले, काय केलं पैशांचा? तुझ्याकडे पैसे मागितले नव्हते. असं कसं होऊ शकतं? कॉल आलेला, उरलेले पैसे पाठवून दे म्हणून. माझा पण मी आज दिवसभरात कुणालाच फोन केला नाही. असं कसं होऊ शकतं? सेम तुझ्यासारखा आवाज. मला ताई, मी गडबडीत आहे, उरलेले 35,000 रुपये पाठवून दे. मी दिले पाठवून. म्हणजे हा नक्कीच 100% डीप फेक व्हॉइस क्लोनिंगचा स्कॅम असणार आहे, ज्यामध्ये स्कॅमर लोक माझ्या आवाजाची नक्कल करून त्यांनी तुला फोन केला असेल. अरे देवा, म्हणजे आता व्हॉइसवर पण विश्वास ठेवायचा नाही का? अगदी बरोबर बोलत आहेस तू. डीप फेक व्हॉइस क्लोनिंगवर रामबाण उपाय. ट्रस्ट बट व्हेरीफाय फर्स्ट. व्हॉइसवर ठेवू नका विश्वास, सत्य शोधा अन्यथा होईल त्रास. कोणतेही ऍप डाउनलोड करताना प्ले स्टोर वरूनच डाउनलोड करा. OTP अनोळखी व्यक्तींना शेअर करू नका. फ्रॉड कॉलपासून सावधान राहा. अननोन कॉल अननोनच ठेवा. आधी वेबसाईट तपासा, मग जॉबला अप्लाय करा. फ्री वायफायचा वापर टाळा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुम्ही कोणत्याही सायबर गुन्ह्यात अडकल्यास गव्हर्नमेंट वेबसाईटवर जाऊन तुमच्या तक्राराची नोंद करा. तुमच्यासोबत सायबर क्राईम झाल्यास 1930 वर कॉन्टॅक्ट करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे व्हिडिओ कॉल उचलू नका. चला तर मग आपण सर्वजण एक सजग नागरिक बनूया आणि आता आपण सायबर प्रतिज्ञा घेणार आहोत. मी इंटरनेटचा वापर सतर्कता, जागरूकता आणि प्रामाणिकपणाने करेन. मी माझे पासवर्ड, OTP किंवा
धन्यवाद सर. सर्वांनी आपल्या मंचावर स्थानापन्न व्हावं. यावेळी आम्ही आमच्या राष्ट्रध्वजाला प्रणाम करतो आणि या ध्वजाशी एकनिष्ठ राहू अशीही आम्ही प्रतिज्ञा घेतो. आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदार नागरिकाची कर्तव्य तळमळीने उद्योगपूर्वक पार पाडली पाहिजेत, कारण त्यावरच या ध्वजाचा सन्मान आणि वैभव या गोष्टी अवलंबून आहे. आमच्या या राष्ट्रीय कीर्तीचे मंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून सतत सत्कृत्य घडवण्याची आवश्यकता आहे. अर्थात सुवर्णाक्षरात लिहिलेल्या ध्वजाचा तेजस्वी इतिहास हीच आमच्या कार्याची शक्ती आहे. आम्ही आमच्या राष्ट्रध्वजावरील अढळ निष्ठा उद्घोषित करतो. अर्थात त्याचे भवितव्य म्हणजेच आमचे भवितव्य असे आम्ही मानतो. आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती या ध्वजाचे तेज व वैभव वाढवण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करेल आणि या प्रयत्नातूनच आम्ही आमच्या ध्वजाला राष्ट्रमंडळात उंच आणि मानाने फडकवू. जय हिंद. थँक्यू. धन्यवाद. ज्यांनी कराडमध्ये 3 वर्ष अतिशय काळ गाजवलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सायबर क्राईम या विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय संजय शिंदे, कार्यक्रमाचे आमचे प्रमुख अतिथी लायन्स क्लब ऑफ कराड चे सर्व माझे पदाधिकारी, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आलेले त्या DYSP मॅडम माननीय राजश्री पाटील, आमच्या क्लबचे गव्हर्नर माननीय MJ लाईन रवींद्र चिकले, या कार्यक्रमाचे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक शिवांजली ज्वेलर्सचे उदय पवार, माझे PST, सर्व उपस्थित मान्यवर, कराड शहर तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आलेल्या सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी तसेच पत्रकार, माननीय संजय शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारे व त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कराड शहरातून परिसरातून आलेले सर्व नागरिक. कराड लायन्स क्लब हा 1966 पासून कराडमध्ये कार्यरत आहे. यावर्षी लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून 1 जुलैला पदभार स्वीकारल्यानंतर एक वेगळं काहीतरी करण्याचा माझा एक ध्यास होता, इच्छा होती. बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे जुलै महिन्यात साधारण 13 जुलैला मी मुंबईला गेलेलो होतो. मुंबईमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांची भेट घेतलेली होती. सरांना कदाचित तारीख ते आठवत असेल. आणि त्या दिवशी मी सरांना म्हणलं होतं, सर तुम्ही कराडचा काळ इतका गाजवलेला आहे, तुम्हाला कराडमध्ये प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ता म्हणून बोलवायची माझी खूप इच्छा आहे. बरोबर वर्षभराने मी तेव्हा इच्छा व्यक्त केली. ती इच्छा फळाला आली 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून मी झाल्यानंतर मी सरांना गेल्या 10-12 दिवसापूर्वी विनंती केली आणि सरांनी त्या गोष्टीला तात्काळ परवानगी दिली. सायबर क्राईम किंवा सायबरमध्ये होणारे घोटाळे याबाबत सर्व जगभरात आपल्याला सर्वांना माहिती काय घडत आहे. याबाबत चांगले लोक फसतात, सर्वसामान्य गरीब फसतो असं नाही. काय या ठिकाणी अतिशय खूप शिकलेले लोक सुद्धा या सायबरच्या सापळ्यात सापडलेले आहेत. आणि सायबरचा अतिशय चांगला अभ्यास असणारे संजय शिंदे साहेब यांनी जर कार्यक्रमात जर ते आले तर एक कराडच्या नागरिकांना याबाबत चांगलं मार्गदर्शन मिळेल अशी माझी तीव्र इच्छा होती. त्यामुळे शिंदे साहेब या कार्यक्रमाला आलेले आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची निवड झाल्यानंतर कराड तालुक्यातील किंवा कराड शहर परिसरातील प्रमुख महाविद्यालयाला आम्ही जाऊन भेटलो. महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि विद्यार्थी वर्गांच्या मध्ये जर ह्या बाबत जनजागृती झाली तर ती त्यांच्या घरात पोहोचेल, त्यांच्या महाविद्यालयामध्ये पोहोचेल अशा उद्देशाने सर्व विद्यालयातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रित केलं. ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. मी जास्त काही बोलत नाही. पुढील वर्षभराच्या कालावधीमध्ये लायन्स क्लबच्या अध्यक्ष या नात्याने अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतील. यासाठी कराडकरांचं मला सहकार्य हवं आहे. गेली 25 वर्षे पुढारीमध्ये पत्रकारिता करत असताना अनेक मित्र जोडले. या मित्रांना भेटल्यानंतर अनेकदा वर्षभरात किंवा दिवसभरात अनेकदा असा विषय येतो की सर तुम्हाला
काय अनेक जण आमच्याकडे काय काम घेऊन येतात. ते काम घेऊन आल्यानंतर ते काम झाल्यानंतर त्यांची इच्छा असते सर तुम्ही आम्हाला एखादं काम सांगा. म्हणजे हे काम ह्या वर्षभरात एकच सांगणार आहे की समाजासाठी तुम्हाला काय ते देता येईल तेवढं द्या. जेव्हा 1 तारखेला या लायन्स क्लबचा मी पदाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला, एक छोटासा पत्रिकावरील कार्यक्रम झाला साहेब. त्या कार्यक्रमाला कराडातले कुणीही मोठे मान्यवर उपस्थित नव्हते, कुणालाही आम्ही निमंत्रित केलेलं नव्हतं. माझे पाहुणे होते कोळे येथील अनाथ आश्रमातली 35 विद्यार्थी होते, ज्या विद्यार्थ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला कधी मिळाल्याची कुणाची गॅरंटी नव्हती. पण त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला नेलं नव्हतं. तेच माझे पाहुणे होते. आज मात्र आपण सगळे माझे पाहुणे आहात. सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. आत्ताच आपल्या कराड शहरात आलेल्या राजश्री पाटील मॅडम यांच्याबरोबर शिवाजी ज्वेलर्सतर्फे तहसीलदार साहेब यांनी मंजूर यावं. उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व प्रत्येक सामाजिक कार्यात हिराने सहभाग सर्व सन्माननीय सदस्यांनी बसून घ्यावं. यानंतर लायन्स क्लबचे खाली जे सदस्य आहेत त्याला विजय पाटील आले. माननीय आपल्या सातारा जिल्हा गाजवलेले शिंत्रे साहेब, तसेच नुकत्याच आगमन झालेले आपल्या DYSP मॅडम आणि उपस्थित माझ्या सर्व भारतीय भाग्यविधात्यांनी, मी विजनरी आणि यशस्वी युवा उद्योजक उदय पवार. खरं तर आजच्या या युगात विजनरी असणं का गरजेचं आहे तर मित्रांनो, शिवांजली ज्वेलर्स मी गेली 23 वर्षापासून सांभाळत आहे. हे माझं यशस्वी 23वे वर्ष आहे. आणि खरं सांगायचा अभिमान मला या गोष्टीचा वाटतो की मी राजमाची ते कराड सायकलवरून प्रवास केला आणि मला आमचे माननीय रिटायर्ड DYSP उदय डुबल साहेब, रिटायर्ड DYSP माननीय सयाजीदादा डुबल साहेब आणि सध्या ऑन ड्युटी असणारे माझे मार्गदर्शक माननीय आदिराव पोळ साहेब यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी 23 वर्षाचा हा प्रवास पूर्ण करू शकलो. आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच शिंत्रे साहेब असतील, आमच्या पाटील मॅडम असतील यांचे मार्गदर्शन यापुढे मिळेल अशी मी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मित्रांनो, तुम्ही भारतीय विधात्यानं का म्हटलो तर तुम्ही खरोखर भारतीय विधाते का तर आपल्याला विजन जर असेल, हे विजन घेऊन जर तुम्ही काम केलं ना तर तुम्हाला आयुष्यात कुणापुढे पैशासाठी हात पसरायची वेळ येणार नाही. आणि हे विजन निर्माण करत असताना तुम्हाला अनेक गोष्टी अडचणी करतात, अनेक गोष्टी तुम्हाला मुश्किलमध्ये घेऊन जातात. त्याच पद्धतीनं आजचा हा आपला सायबर क्राईमचा सुद्धा विषय खूप महत्त्वाचा आहे. सायबर क्राईम सारखा विषय आपण जर व्यवस्थित हाताळला तर नक्कीच मित्रांनो आपण ह्या सायबरच्या युगामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि मी अभिमानानं सांगेन की आमच्या ज्वेलरी लाईनमध्ये मी नक्की कधी साहेब क्राईम कसलाही केलेला नाही, इथून पुढेही करणार नाही. कारण माझ्या पाठीमागे जी लोक आहेत ती छडी घेऊन वाचतात लोकांच्या, मी कधी क्राईम करणार नाही हे तर मी या ठिकाणी निश्चित अभिमानानं सांगेन. आणि अजून एक प्रामाणिकपणे सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर विजन घ्यायचं असेल आणि विजन घेऊन काम करायचं असेल तर मित्रांनो कधीही आमच्या शिवांजली ज्वेलर्सला भेट द्या आणि आमच्या सर्व टीमला तुम्ही भेट देऊ शकता. आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगेन की शिवांजली ज्वेलर्स सांभाळत असताना मला ज्या लोकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्या लोकांची मी शतशः आभारी आहे. मी कराडमध्ये एका सराफी दुकानामध्ये झाडून लोटून फरशी पुसून काम करणारा माणूस आहे साहेब मी. आणि आज कराड तालुका सराफ असोसिएशनचा मी संचालक आहे. आणि या संचालक पदावर काम करत असताना
निष्ठून आलेल्या आमच्या केवायसी मॅडमना आम्ही वेलकम करायला गेलो. त्यांनी खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या सराफ असोसिएशनला सुद्धा या तुमच्या सर्व अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभावं. तसेच मी स्वतः लाईन मेंबर आहे. इथे जमलेल्या माझ्या सर्व लाईन मेंबरना सुद्धा मी या ठिकाणी शिवांजली ज्वेलर्सच्या वतीनं त्रिवार अभिवादन करतो आणि माझे मोलाचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यापुढे तुमचं असंच मार्गदर्शन राहील आणि शिवांजली ज्वेलर्सची सामाजिक बांधिलकी कायम राहील या ठिकाणी मी निश्चित तुम्हाला अभिमानाने सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. लायनचे ज्येष्ठ 6 जिल्ह्याचे 6 भौगोलिक जिल्ह्याचे पालक, थोडक्यात आमचे कुटुंब प्रमुख असे प्रांतपाल, या 6 जिल्ह्याला प्रांत म्हटलं जातं, त्याचे प्रांतपाल FJ मेलविन जोन्स फेलोशिप प्राप्त डॉक्टर वीरेंद्र चिखले सर यांचा परिचय करताना मला खूप आनंद होत आहे. डॉक्टर चिखले यांचा मूळ क्लब खेड सिटी चिपळूण हा आहे. लायनिझम यामधील त्यांचा प्रवास हात थक्क करणारा, उत्साह वाढवणारा आणि तेवढाच दैदिप्यमान आहे. 2010-11 संस्थापक अध्यक्ष होते, उपाध्यक्ष लायन्स क्लब खेड सिटी. 2012-13 अध्यक्ष, 2015-16 झोन चेअरमन, 2019-20 रिजन चेअरमन, 2020-21 DC चाइल्डहुड कॅन्सर आणि सलग 8 वर्षे कॅबिनेटमधील पदावर ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. तसेच त्यांच्याबद्दलची विशिष्ट एक गोष्ट सांगायला मला खूप आनंद होते. ते वारकरी संप्रदाय याच्याशी खूप निगडीत आहे. स्वतः त्यांना छंदमध्ये बॅडमिंटन, टेनिस, ट्रेकिंग, कीर्तनकार आहेत, विशारद, तबला, हार्मोनियम वादन, गायन, निवेदक अशा पद्धतीचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यापुढे सादर करताना आणि त्यांचे विचार ऐकताना आपल्याला खूपच एक आनंद मिळणार आहे. 2023-24 मध्ये ते द्वितीय प्रांतपाल झाले. 24-25 मध्ये प्रथम उपप्रांतपाल, 25-26 या वर्षात प्रांतपाल आणि त्यांना मिळालेले सन्मान असे आहे. 2012-13 बेस्ट प्रेसिडेंट झोन रिजन आणि डिस्ट्रिक्ट, 2015-16 रिजन आणि डिस्ट्रिक्ट बेस्ट झोन चेअरमन, इंटरनॅशनल लीडरशिप अवॉर्ड आणि मेडल, 2019-20 बेस्ट रिजन चेअरमन ऑफ डिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल लीडरशिप अवॉर्ड आणि मेडल, 2020-21 मध्ये बेस्ट कोविड योद्धा डिस्ट्रिक्ट आणि मल्टिपल. अशा या बहुआयामी आणि अतिशय सर्व गुणसंपन्न आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आणि त्या आमच्या यावर्षीचे प्रांतपाल आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना सर्व लाईन मेंबर्सना आणखी उत्साह वाढवण्याचं काम त्यांनी पहिल्याच त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे. अशा डॉक्टर श्री वीरेंद्र चिखले या सरांना आपल्यापुढे सादर करताना खूप आनंद होत आहे. धन्यवाद. धन्यवाद आहे अविनाशजी की थोडक्यात ओळख करून दिली. कारण महत्त्वाचे श्रोते आपण ज्यांना महत्त्वाच्या विचारावर आपण ज्यांचे विचार ऐकणार आहोत त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. हा कार्यक्रम प्रमुख म्हणून आपण असं करूया, सन्माननीय व्यासपीठावर आजचे प्रमुख पाहुणे पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक संजय शिंपे सर, त्यानंतर सर्वच आणि प्रिसाइडिंग ऑफिसर आजचे आमचे मोरे सर, लायन अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली, अभिनंदनीय. आणि विशेष आणखीन अभिनंदन करेन की आपले लायन मेंबर जरी असले तरी ॲडव्हर्टाईजसाठी लोक PR प्रोग्राम शोधतात आणि आमचे इथे प्रायोजक जे आहेत उदय पवार यांनी अशा विषयामध्ये ॲडव्हर्टायझिंगसाठी म्हणजे प्रायोजक केलं. कारण अशा कार्यक्रमाला प्रायोजकत्व मिळणं कठीण असतं आणि ते डेअरिंग त्यांनी केलं. म्हणजे त्यांची विचारसरणी काय आहे एकदा खरंच मी या व्यक्तीबद्दल अभिनंदन करतो आणि
म्हणजे स्तुती करतो आणि नक्कीच यांची जी काय ज्वेलर्स हे आहे ते खूप वर्ष चांगलं सेवा देईल याची खात्री बाळगतो. लायन्स क्लब कराडचे विशेष अभिनंदन करेल की याच्यामध्ये माझं हा दुसरा इव्हेंट आहे. पहिला एकदा कॅन्सरग्रस्त मुलांसाठी इथे कार्यक्रम घेतला गेला होता आणि त्यासाठी मला एकदा प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. म्हणजे सामाजिक उपक्रमासाठी चांगलं व्यासपीठ निर्माण करून किंवा चांगलं काम इथे होत आहे लायन्स क्लब कराडच्या माध्यमातून, त्याबद्दल आपलं सुद्धा सर्वांचं विशेष मी अभिनंदन करतो. कारण जेव्हा असं चांगलं काम आपल्या क्लबच्या लोकांकडून होतं त्यावेळेस आम्ही कुठेतरी प्रांतामध्ये किंवा इंटरनॅशनलच्या लेवलला जेव्हा आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला अभिमानानं सांगता येतं की ह्या विषयांवर आमच्याकडे काम होतं. 210 देशांमध्ये आपला जवळजवळ 13.5 लाख आपले मेंबर्स आहेत आणि त्या याच्यातून आपण ज्या विविध म्हणजे 8 ग्लोबल कॉजेस आहेत. आता एक नवीन आणखीन एक ग्लोबल कॉज आता येतोय मेंटल हेल्थसाठी, त्यासाठी सुद्धा रिलेटेड हा व्यवसाय हा उपक्रम आहे. आणि इथे मुलांची संख्या जास्त आहे. मी खरंच सांगतो, जसं आपण नाण्याला 2 बाजू असतात, जेव्हा आपण म्हणतो की ॲडव्हान्टेज आहे, आपण अख्ख्या एका हातावर एका मोबाईलवर अख्खं जग आपल्याला जवळ आलंय. पण मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो, जग जवळ आलंय, तुम्ही तुमची कक्षा रुंदावलेत, परंतु त्यामध्ये आपण नाती जपलेत का? आज आपण एकत्र कुटुंबात जरी आपण कधी संध्याकाळी एकत्र जेवायला बसतो का हो? किंवा आपण एकत्र असू तर आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल, कुटुंबामध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल घेऊन तो वेगवेगळ्या म्हणजे जवळ खुर्च्या असतात परंतु संवाद नसतात. आणि मग ते इतकी पिढी आहारी जात चालली. ॲडव्हान्टेज आहे त्याबरोबर डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. आणि त्या प्रत्येकाला असं वाटायला लागले मुलांना, म्हणजे आम्ही सुद्धा त्याच्यातलेच आहोत, पण आम्ही एवढे आहारी गेलो नाही आहोत, असं वाटायला लागलं की मी सर्वज्ञानी आहे. परंतु मी असा प्रश्न विचारेन मुलांना, किती मुलांच्या घरी त्यांचे आजी आजोबांसोबत एकत्र राहिलं जात आहे? कोण हात वर करू शकतात, सांगतात? किती मुलांच्या घरी आजी आजोबा आहेत? खरंच ज्यांच्या घरी आजी आजोबा आणि एकत्र कुटुंब आहे त्यांचं ते नशीबवान आहे. कारण जसं मोबाईलमधून तुम्हाला ॲडव्हान्स नॉलेज मिळतंय तसं त्या आजी आजोबांकडून जे संस्कार मिळतात ना, कारण आजची कुटुंब पद्धती अशी वेगळी आहे की आई वडील दोन्ही कमवण्यासाठी बाहेर आहेत आणि मग त्या मुलाची काळजी घ्यायला कोण नाही. त्या मुलाला जेव्हा खरंच म्हणजे वेळ हवा असतो तो वेळ देण्यासाठी आई वडिलांकडे नाही आणि मग मुलं केअरटेकर दाई यांच्या हातात देऊन आणि आपण सांगतो की आम्ही त्या मुलांच्या करिअरसाठीच आम्ही कमवतोय, आम्ही त्यांच्यासाठी करतोय, परंतु हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आपण आपल्यासाठी स्वतःसाठी करतोय. कारण जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे त्याचं नशीब घेऊन आलेलंच असतं. त्याचे पालन पोषण त्याच्या नशिबात आलं त्याप्रमाणे होतं. आपण त्याला सपोर्ट फक्त करायचा असतो. परंतु जेव्हा ही मुलं दाई किंवा बेबी केअर याच्यामध्ये वाढतात त्यावेळेस संस्कारामध्ये खूप कमी पडतात आणि मग जेव्हा आपण म्हातारे होतो त्यावेळेस ती मुलं म्हणतात की ह्याने कुठे आपल्याला वेळ दिला जातो. ते पण ते जसं आपण त्यावेळेस त्यांना पैसे देतोय, जे मागेल ते देतोय, परंतु संस्कार किंवा वेळ आपण देऊ शकलो नाही. मग ती मुलं सुद्धा नंतर आपल्याला आपण बेबी केअर मध्ये ठेवत होतो, ती मुलं आपल्याला बाबा केअर मध्ये ठेवतील आणि म्हणतील आम्ही पैसे देतो. बाबा केअर म्हणजे लक्षात आलं असेल वृद्धाश्रम. आणि ती मुलं म्हणतील की आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्ही चांगल्या वृद्धाश्रमात ठेवतो, परंतु त्यावेळेस त्या पैशाची गरज असते का हो? नाही. त्यावेळेस त्या आई वडिलांना मुलांचा वेळ हवा असतो पण आपण तो देऊ शकत नाही. ही जी परिस्थिती आहे समाजाची त्या आणि मग अशी मुलं नात्यातली बंधनं त्यांना नसताना माहिती नसतात आणि आपण पॅम्पर घेऊन वाढवतो सगळं, त्यांना नाही म्हणजे नकार ऐकायची सवयच नसते. आणि मग ज्यावेळेस अशी वेळ येते एखाद्या गोष्टी त्यांना अपयश येतं, कारण ते ग्राउंड लेवलमधून मातीतून खेळून गेले नसतात, मोबाईलवर खेळ वाढतायत आणि जेव्हा त्यांना अपयश येतं त्यावेळेस त्यांना ते सहन होत नाही आणि आत्महत्यांसारख्या मार्गाकडे ते जातात. त्यामुळे बेसिक जे संस्कार पाहिजे ते
कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धतीतून आहेत. आता हा विषय थोडासा मी काय घेतला तर इथे बरीचशी मुलं आहेत म्हणून, आणि खरंच सांगतो जेव्हा आता आपण आहारी जातोय आपण त्यांच्या आपण क्विक मनीच्या मागे जातो, आपल्याला कमी श्रमामध्ये पैसे मिळवायची हव असते, मग आपण अशा OTP देणं म्हणजे चटकन आपल्याला पैसे कसे मिळू शकतील याच्याकडे जातो आणि शेवटी हातात पदरी निराशाच येते. आणि आता आणखीन एक म्हणजे आता आपण ऐकलं असेल की OTP देऊ नका, आपले डिटेल्स देऊ नका, परंतु आता हे जे क्राईम होते ते त्याहीपेक्षा पुढे गेले. तुम्ही नाही OTP दिला, कारण माझ्या घरी सुद्धा घडलेलं आहे, सुशिक्षित आहोत, मिसेस फार्मसिस्ट आहे, स्टार हॉलिडे चालू आहे, परंतु तिचे सुद्धा एकही OTP न देता अकाउंटमधून अचानक पैसे डिलीट व्हायला लागले आणि जेव्हा लगेच लक्षात आलं त्यांनी जाऊन ते अकाउंट ब्लॉक केलं, परंतु मीही बाहेर होतो, परंतु त्यांनी मला सांगितलं कधीही मी अजून कसंही OTP दिलं नाही, तरी सुद्धा पैसे कसे गेले 64,000 रुपये गेल्यानंतर आम्हालाही कळलं की यांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. म्हणजे ते डाटा सर्च करून त्याच्यातून कसे मिळवतात. मग ह्या सर्वांचा याच्यासाठी म्हणजे प्रबोधनासाठी अवेअरनेससाठी सरांसारखे व्यक्तिमत्व येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रत्येकाने मुलाने या तरुण पिढीने तर ते आत्मसात करावं आणि या क्राईम पासून लांब राहावं. ॲडव्हान्टेज जसे आहेत तसे डिसॲडव्हान्टेज पण या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपली जीवनशैली निवडावी. मी पुन्हा एकदा कराडकरचं अभिनंदन करेन आणि धन्यवाद देईन. त्यांनी मला या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी दिली आणि माझा इथे सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर. त्यानंतर आणि स्टेज समोरील सर्व सन्माननीय मान्यवर, लायन्स क्लबचे सर्व सदस्य, पत्रकार आणि माझ्या बंधू आणि बहिणींनी, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली एक मुलगी, तिनं आपलं शिक्षण सांगली येथे पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा देऊन सांगली जिल्ह्याची मान उंचवावी असं नायब तहसीलदारपदी त्या रुजू आल्या. त्यांचंच नाव म्हणजे सध्याच्या आपल्या हजर झालेल्या राजश्री पाटील मॅडम. 2015 मध्ये त्या नायब तहसीलदार असताना त्यांनी 2016 साली MPSC ची परीक्षा दिली आणि त्याद्वारे त्या डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवार तालुक्यामध्ये त्यांची सेवा सुरू झाली आणि त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये आपल्याला काम करण्यास सुरुवात केली. तदनंतर तुरुची येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र व MIDC पुणे येथे त्यांनी आपल्या कामकाजाचा ठसा उठवला आणि आपल्या कामकाजाचा एक वेगळा लोकांना त्याचा फायदा करून त्या समाजासाठी उपयोगी पडला. त्याच राजश्री पाटील यांनी नुकताच 8 दिवसापूर्वी कराड शहराचे DYSP पद भूषवलेले आहे. अशा व्यक्तीस मला आपल्यासमोर कर्तव्यदक्ष व्यक्तीस आपल्यासमोर सादर करताना मनापासून आनंद होत आहे. राजश्री पाटील मॅडम. धन्यवाद सर. सायबर जनजागृती कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून आलेले आदरणीय संजय शिंद्रे सर, व्यासपीठावर उपस्थित लायन्स क्लबचे अध्यक्ष, ट्रेझरर, लायन्स क्लबचे प्रांतपाल, तसेच शिवांजली ज्वेलर्सचे मालक आणि या कार्यक्रमासाठी आणि आदरणीय शिंदे सरांना ऐकण्यासाठी उपस्थित सर्व कराडकर, तसेच माझे पोलीस विभागाचे अधिकारी, अंमलदार आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब तर्फे सायबर जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदरच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून आदरणीय श्री तुषार जोशी सर, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार होते, पण काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांच्या वतीने आज मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सदरचा कार्यक्रम हा सायबर जनजागृती कार्यशाळा म्हणजेच सायबरच्या संबंधातले कायद्यांची माहिती आणि गुन्ह्यांची माहिती आणि त्यातून आपण काय काळजी घेतली पाहिजे या संबंधातला एक छोटासा कार्यक्रम आहे. माझी सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम शेवटपर्यंत अटेंड करावा, कारण आदरणीय सरांचा अनुभव आणि सोबतच ते विशेष पोलीस उपमहानिरीक्षक आहेत
सायबर विभागाचे, त्यामुळं सरांचे वेगळे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील. मी फार काही वेळ न घेता फक्त एवढंच सांगेन विद्यार्थ्यांसाठी की हा कार्यक्रम जसा आपण त्याचे व्हिक्टीम होऊ नये म्हणून आहे, त्याच पद्धतीनं आपण त्याच्यातले आरोपी असू नये त्या दृष्टीनं पण आपण थोडाफार विचार केला पाहिजे. सायबर म्हणजे फक्त पैशांची फसवणूक आणि मग त्याच्यातून घडणारे गुन्हे असं न समजता आपण ज्या वेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापरातून गुन्हे करतो त्यामध्ये स्टॉकिंग असू देत, काही कमेंट्स असू देत, व्हॉट्सअपला स्टेटस असू देत, सोशल मीडियावरती काही तुमच्या कमेंट्स असू देत, लाईक्स असू देत, त्या सुद्धा गोष्टी आपण सायबर क्राईम्सच्या अंडर कन्सिडर करतोय. जिथे जिथे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होतोय तिथे तिथे आपल्याला वॉच करणारी एक दुसरी एजन्सी असते. ते पोलीस असतील, इतर डिपार्टमेंट्स असतील, पण आपण त्याची काळजी घ्यावी एवढीच मी विनंती करेन. कार्यभार घेतल्यानंतरचा पहिलाच मोठा कार्यक्रम आज लायन्स क्लब ऑफ कराड तर्फे आयोजित असल्याने मला या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली आणि मला त्यांनी बोलण्याची संधी दिली. याबद्दल मी लायन्स क्लब ऑफ कराड आणि शिवांजली ज्वेलर्सचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते आणि आदरणीय शिंदे सरांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावे अशी मी सरांना विनंती करते. जय हिंद. संजय शिंत्रे IPS हे नाव ऐकलं तरी नेम इज द गॅरंटी या वाक्याची मला प्रचिती येते. संजय शिंत्रे साहेब कराडला असताना मी पब्लिक प्रॉसिक्युटर होतो. शेवटी पब्लिक प्रॉसिक्युटरचं काम आहे की पोलिसांकडून जे पेपर्स येतात ते कोर्टाकडे मांडणे, तरच गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते. परंतु शिंदे साहेबांच्या तपासात, JR पाटीलच्या तपासात मला असं आढळून अचूकता, कुठलाही साक्षीदार इकडं तिकडं होत नाही असा त्यांचा तपास होता. त्यामुळं मी त्यांना आमच्या वकील संघटनेतर्फे एक सॅल्यूट मारतो. सरकारी वकील हे पद अतिशय अवघड, परंतु संपूर्ण आमचं डिपेंडन्स पोलिसांच्यावर आहे. म्हणून शिंदे साहेबांचा त्यानंतर आलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा अनुभव फार चांगला आहे. फार चांगल्या रीतीने तपास केला म्हणून मी सगळेच गुन्हेगारांना जन्मठेप देऊ शकतो. हे त्यातलं यशाचं गमत आहे. संजय शिंदेकर म्हणजे पोस्टिंग जी झालेली आहे ती डायरेक्ट DYSP म्हणून औरंगाबाद, कराड, सातारा आणि बारामती. कराडलाही त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. ठाणे पोलीस DCP म्हणून क्राईम ब्रँच ठाणे, कल्याण झोन ठाणे, त्याचप्रमाणे मुंबई पोलीसमध्ये DCP या पदावर काम करताना प्रोटेक्शन ब्रँच 4, मुलुंड झोन मुंबई, स्पेशल ब्रँच 1 आझाद मैदान मुंबई, त्याचप्रमाणे कमांडंट म्हणून स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स दौंड पुणे, स्टेट रिझर्व्ह पोलीस ग्रुप 13 गडचिरोली, सुपरिटेंडेंट पोलीस SP सुद्धा होते, हायवे सेफ्टी पोलीस नागपूर रेंज, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स नागपूर, महाराष्ट्र सायबर मुंबई. याशिवाय पोलिसांना ट्रेनिंग करण्याचं एक नाशिकला एक मोठं, नागपूरला एक मोठं कॉलेज आहे, त्याचे प्रिन्सिपल म्हणून त्यांनी काम केलं. म्हणजे आता जे पोलीस अधिकारी येत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग ती प्रिन्सिपल असताना त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. अवॉर्ड्स आणि रेकग्निशन, रेसिपिएंट ऑफ डायरेक्टर जनरल इन्सिग्निया मेडल, अदर अचिव्हमेंट्स, नॅशनल कॅडेट कॉर्प्स, NCC कॅडेट, योगा सर्व्हिस आणि करंट पोस्टिंग जे आहे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र सायबर मुंबई. त्यांनी एकूण 30 वर्ष आपल्या पोलीस सेवेत घालवलेली आहे आणि करत आहे. याशिवाय त्यांचं सामाजिक चळवळीची, सामाजिक कार्यात मोठा सहभाग आहे. त्यांनी त्यांचे की स्किल्स जे आहेत की लॉ एन्फोर्समेंट, सायबर सिक्युरिटी, क्राईम इन्व्हेस्टिगेशन, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन, लीडरशिप, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व माननीय संजय शिंत्रे साहेब IPS यांना मी आपल्यापुढे सादर करताना मला अत्यंत आनंद होतो. श्री सतीश मोरे लायन्स क्लबमध्ये वेगवेगळ्या पदावरती कार्यरत असणारे श्री वीरेंद्र चिखले, उदय पवार आणि आत्ताच माझी ओळख करून दिलेले ॲडव्होकेट सतीश पटेल, अनेक ज्येष्ठ आणि जे थेट माझ्या संपर्कात असणारे असे अनेक नागरिक या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. त्यात काही पत्रकार आहेत, काही डॉक्टर्स आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत.
सगळ्यांची नावं घेताना मला खूपच आनंद होतो आहे, परंतु आपला जो मुख्य विषय आहे आणि हा कार्यक्रमच मुळात लेट सुरू झाला आणि आता बहुतांशी विद्यार्थी आता उठून जायला लागलेले आहेत, त्यांची आता क्षमता संपलेली आहे ऐकण्याची. तर या पार्श्वभूमीवरती मी थेट विषयाला आलो. सायबर सुरक्षा म्हटलं की आज हा इतका कळीचा विषय झालेला आहे की याच्यातून कोणीही सुटलेला नाही. सायबर म्हणजे काय? म्हणजे दोन रिमोट ठिकाणी असणाऱ्या डिव्हाइसेसचा जो संवाद सुरू होतो तो मग इंटरनेटच्या माध्यमातून होतो किंवा इतर काही रेडिएशनच्या माध्यमातून होतो, तर त्याला आपण साधारणपणे सायबर म्हणतो. आज जगामध्ये 800 कोटीच्या वर लोक राहतात. पूर्ण जगाचा सायबर म्हणलं की जगाचा अभ्यास करावा लागतो, जगाचा विचार करावा लागतो. या सायबरमध्ये म्हणजे 800 कोटीच्या वर जी जनता आहे त्याच्यामध्ये काही विकसित देश आहेत, काही अविकसित देश आहेत, काही देशाचा नव्यानं जन्म झालेला आहे, परंतु याच्यापासून कोणीही सुटलेला नाही. कारण का अमेरिकेमध्ये आणि UK असे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले की ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या नानाकोपऱ्यामध्ये काय घडतंय आणि आपल्या भारताच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर भारतामध्ये 3 देश आहेत. एक हिंदुस्थान आहे जे खेडेगावात राहतात ते, परत दुसरे भारत म्हणजे छोटे मोठे जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारे, आणि तिसरा म्हणजे इंडिया म्हणजे मुंबई, कोलकाता किंवा पुणे, दिल्ली, हे म्हणजे इथली जीवनशैली वेगळी आहे. म्हणजे या 3 लोकांची 3 प्रकारची जीवनशैली आहे, परंतु यांची सुद्धा याच्यातून सुटका झालेली नाही. भारताचा जर विचार केला किंवा जगाचा विचार जर केला तर 500 कोटीच्या वर लोक हे सोशल मीडियाने कनेक्ट झालेले आहेत आणि साधारणपणे भारतामध्ये 50 कोटीच्या आसपास लोक हे सोशल मीडियाने कनेक्ट आहेत. सोशल मीडिया म्हणजे काय? हे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. जसं जुन्या काळात आपण SMS पाठवायचो तसं हल्लीच्या काळामध्ये SMS पाठवला जातो, चित्र पाठवलं जातं, व्हिडिओ पाठवला जातो, त्यातून संवादही पाठवला जातो. हे जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यावरती लोकांचा विश्वास काय आहे? हे सगळं इनक्रिप्टेड आहे. इनक्रिप्टेड म्हणजे 2 डिव्हाइसमध्ये जे कम्युनिकेशन होतं हे तिसऱ्या व्यक्तीला माहीत होत नाही. डिव्हाइस म्हणजे माझ्या हातात एखादा मोबाईल फोन आहे आणि तुमच्या हातामध्ये एखादा मोबाईल फोन आहे. माझ्या मोबाईल फोनमधून एखादी चित्रफित, एखादा व्हिडिओ, एखादा संवाद, एखादा टेक्स्ट मी जर दुसऱ्या डिव्हाइसला पाठवला तर तो फक्त त्या डिव्हाइसला पोचतो, ते कोणीही मध्ये इंटरसेप्ट करत नाही. आणि याची सगळ्यात ख्याती व्हॉट्सअपने पूर्ण जगामध्ये तयार केली. त्यामुळं आज पूर्ण जग हे व्हॉट्सअपने कनेक्टेड आहे. आज व्हॉट्सअपचा वापर जर विचार जर केला तर भारतामध्ये 53 कोटी लोक हे संरक्षित झालेले आहेत, ते व्हॉट्सअपचा वापर करत आहेत. याच्यामध्ये मूळ कारण असं आहे की याचे संवाद कोणीही इंटरसेप्ट करू शकत नाही. त्यामुळे हे एक असं शस्त्र मिळालं की अनेक व्यक्तींच्या हातामध्ये अनेक प्रकारचे बिझनेस सुद्धा याच्यावरती आहेत. गव्हर्नमेंटने वेगवेगळे पोर्टल्स तयार केले, गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या, वेगवेगळ्याचे पेमेंटचे गेटवे तयार केले, हे सुद्धा व्हॉट्सअपवरती त्यांनी ठेवलेले आहे. आज महाराष्ट्रात गव्हर्नमेंटच्या अनेक योजना ज्या आहेत या सुद्धा व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध आहे. आता हे सगळं जे व्यापार आहे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापार जो निर्माण होतो तो व्यापार कसा असतो तर इंस्टाग्रामचं फॉर एक्झाम्पल तुम्ही उदाहरण जर घेतलं तर एखाद्या रिमोट प्लेसला, एखाद्या खेडेगावामध्ये एखादं स्किल असणारी महिला, मुलगा, मुलगी, वृद्ध माणूस, शेतकरी, शिक्षित, अशिक्षित सर्व लोक त्याचं स्किल त्याच्यावरती ठेवतात व्हिडिओच्या स्वरूपात. मग ज्याला त्याचा उपयोग आहे तो ते बघू शकतो, त्याप्रमाणे ते स्वतःचं स्किल अपग्रेड होऊ शकतो. तर तुमच्या नजीकच्या काळातलं उदाहरण हल्ली जर तुम्ही जर बघितल्या न्यूजमध्ये गौतमी पाटील डान्सर, हिचा डान्स ज्या गावात असेल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तगडा लावावा लागतो, लाठीचार्ज करावा लागतो. बरेचसे लोक जखमी होऊन पण तो डान्स बघायला येतात. त्यांना माहीत आहे तिथे गेले पोलीसवाले मारणार आहे, तरी पण ते लोक त्या डान्सला जातच होते. त्याचं कारण असं आहे ही जी मुलगी आहे गौतमी पाटील नावाची,
की एक स्टेजच्या अनेक डान्सरपैकी एक मुलगी ती होती. ती काही रिनॉन डान्सर नाही, तिने कुठले कोचिंग बिचिंग असं काही प्रकार नाही, फक्त जे तिने व्हिडिओज बघितले, जे काही कोणाचं अनुकरण केलं त्याच्यातून ते डान्सर झाले. पण तिनं काय केलं, ते व्हिडिओ तयार केले आणि ते इंस्टाग्रामवरती टाकले, फेसबुकवरती टाकले. अट्रॅक्शन इतकं वाढत गेलं की मागणी इतकी वाढत गेली की परत काळाच्या ओघामध्ये अनेक गावातले तरुण तो डान्स बघण्यासाठी अनेक मैलाचा प्रवास करून जात होते. परिणाम असा झाला, एक रोजगार निर्माण झाला. तो जो ग्रुप आहे त्यांना रोजगार निर्माण झाला. जर हे व्यासपीठच जर नसतं सोशल मीडियाचं, इंस्टाग्रामचं, तर त्या व्यक्तीला, त्या महिलेला, त्या मुलीला ते कुठल्याही ज्या सिरियल आहेत, टी व्ही सिरियलमध्ये काम मिळालं नसतं किंवा आणि कुठेही काम मिळालं नसतं. परंतु ही या सोशल मीडियाची ताकद आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर अनेक असे काही लोक आहेत शेतीमध्ये काम करतात, त्याला आपण मराठी भाषेमध्ये जुगाड म्हणतो. तो काहीतरी इकडचं तिकडचं त्याचं नॉलेज एकत्रित करतो, त्याच्या समस्या सोडवतो, त्यातून काय तो करतो. पण त्याच्यामधून तो एक व्यक्ती काम करत असतो, 4 व्यक्तीचं काम एकटाच व्यक्ती करतो. मग हळूहळू काय होतं, त्याचं टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर होतं. ज्या ज्या वेळेला जगामध्ये डिस्कवरी झालेली आहे, इन्व्हेन्शन झालेली आहे. इन्व्हेन्शन म्हणजे जेव्हा त्या डिस्कवरी झाल्यानंतर जेव्हा इन्व्हेन्शन होतं, इन्व्हेन्शन म्हणजे त्या डिस्कवरीचं एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर म्हणजे इन्व्हेन्शन, ती टेक्नॉलॉजी तयार झाली. तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आहेत. परिणाम असा झाला की सगळं जग म्हणजे आजच्या घडीला 500 कोटी लोक या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत. मग अगदी तुम्ही अविकसित देशातली काही मुलं आहेत की ज्यांना हिंदी अजिबात समजत नाही आहे, आफ्रिकन कंट्रीमध्ये, ते चांगल्या प्रकारचा डान्सचा परफॉर्मन्स करतात आणि तो व्हिडिओ ते पोस्ट करतात. आता हे पोस्ट करण्याचं कारण काय आहे की जेवढ्या त्या पोस्टला लाईक्स मिळतील तेवढं त्या ग्रुपला, त्या यूट्यूब चॅनलला, त्या इंस्टाग्रामच्या पोस्ट जो काही तो अपलोड करतो त्याला पैसे मिळतात. याच्यामधून अनेक खेडोपाडीच्या मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारचे पैसे मिळालेले आहेत, चांगल्या प्रकारचा रोजगार मिळाला आहे. त्यामुळे याची पॉप्युलॅरिटी वाढत चालली आहे. आता याच्यामध्ये झालेलं आहे कसं की आय डी नावाचा एक प्रकार आलेला आहे की लोकांना काहीच माहिती नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा बोलता इंस्टाग्राम एखाद्या अकाउंटशी तुम्ही जेव्हा बोलता, संवाद साधता, तर तुम्ही त्या व्यक्तीशी नाही संवाद साधत, तुम्ही त्या आयडीशी संवाद साधता. ही आयडी तयार करताना काय लागतं, तर कुठलाही सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती जो कोण आयडी तयार करतो, आयडी तयार करताना काय लागतं, तुमचा फोटो लागतो किंवा ज्याला तुम्ही मानता त्याचा फोटो लागतो. मग देवाचा असेल, घरात्याचा असेल, लहान मुलाचा असेल, गावाकडच्या कुठल्या तरी आणि कुठल्या तरी प्रसंगाचा असेल, अशा प्रकारचा तो फोटो ठेवतो, तो डीपी झाला. नंतर ते दुसरं काही व्हेरीफाय करत नाही, तुमचं अकाउंट लगेच ओपन होतं. मग फेसबुकचं असेल, जगामध्ये साधारणपणे 137 प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म. भारतामध्ये साधारणपणे 37 प्लॅटफॉर्म्स आहेत. आता हे प्लॅटफॉर्म यूज करणाऱ्यांचे पण ग्रुप आहे. साधारणपणे वयवर्षे 6 ते 13 या वयोगटातील जी मुलं आहेत त्यांचं प्लॅटफॉर्म वापरण्याचं, चॅटिंग प्लॅटफॉर्म हा त्यांचा वेगळा आहे. 13 पासून ते 17 या वयोगटामध्ये काही मुलं बघतात, तो एक ग्रुप वेगळा आहे. त्यानंतर 17 ते 24 वयोगटामध्ये काही मुलं बघतात, तो सुद्धा चॅटिंग प्लॅटफॉर्म वेगळा आहे. 24 पासून 34 वयापर्यंत काय बघतात, तो एक ग्रुप वेगळा आहे. ह्याच्यामध्ये परत महिलांचं सेक्शन वेगळं बघतो, पुरुषांचं सेक्शन, मुलांचं सेक्शन वेगळं बघतो. साधारणपणे 45-54 वर्षापासून पुढे महिला आणि पुरुष काय बघतात याचा एक क्लासिफिकेशन सायबर गुन्हेगारांनी करून ठेवलेलं आहे. आता सायबर गुन्हेगारांना ही माहिती कशी मिळते, साधी गोष्ट आहे. तुम्ही ज्या वेळा मॉलमध्ये जाता किंवा एखाद्या मेडिकल सेंटरमध्ये जाता, आपण सहज तर मेडिकल सेंटरवाला सहज विचारतो तुमचा मोबाईल नंबर किती आहे. आपण नकळतपणे मोबाईल नंबर देऊन टाकतो, ते चुकीचं पण नाही. हे अनेक लोकांचे जे मोबाईल गोळा केले जातात, जी नावं गोळा केली जातात, हे जे मेडिकलचं स्टोअरचं जे कॉम्प्युटर आहे तो कुठल्या तरी सर्व्हरला अटॅच आहे. तो झाला डेटा क्रिएट. म्हणजे अशा अनेक खेडोपाड्यातून, अशा अनेक गावातून डेटा तयार झाला. तीच गोष्ट मॉलच्या बाबतीत आहे. तीच गोष्ट ज्या तुम्ही गव्हर्नमेंट पोर्टलवरती जाऊन काही, आता समजा लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेमध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं ते पोर्टलवरती करायचं आहे किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या योजनेच्यावरती पोर्टलवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला काय द्यावं लागतं, तुमचं आधार कार्ड द्यावं लागतं,
तुमचं पॅन कार्ड द्यावं लागतं, तुमचा वास्तव्याचा पुरावा द्यावा लागतो, ह्या तुमचे फोटो द्यावे लागतात, तुमचं रेकॉर्ड द्यावं लागतं. ही जी सगळी जी माहिती आहे ती त्या पोर्टलवरती जाते. आता हे जे पोर्टल आहे हे सगळे सर्व्हरवरती आहे, सर्व डेटा सेंटरवरती आहे. आणि जगामध्ये डेटा सेंटर जाऊन एक फार बिग मोठी इंडस्ट्री आहे. आणि हा जो डेटा जो आहे, काही डेटा हा लीक होतो. कधी कधी काय होतं, तिथं काम करणारे सगळेच लोक एक्सपर्ट आहेत असं काही नाही, ईमेल हाताळणारे लोक एक्सपर्ट आहेत असं काही नाही, किंवा तुमचा कुठलाही डेटा हाताळणारे कोणी एक्सपर्ट नाही. कधी कधी तुमचे मोबाईल फोन चोरी होतात, किंवा जेव्हा तुम्हाला एखाद्या मुलाचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते त्या वडिलाचं पहिलं हे मागतं, ते त्याचं गमतीसार आहे का, वडील इथला आहे का पहिला, त्याचा जन्म कुठला झाला, त्याचं बर्थ सर्टिफिकेट, ही सगळी जेव्हा माहिती गोळा केली जाते ही सगळी माहिती कोणत्या तरी डेटा सेंटरवरती गेलेली असते. ज्या वेळेला ही माहिती लीक होते किंवा डार्क वेबवरती टाकली जाते. डार्क वेब म्हणजे काय, अमेरिकन नेव्हीने वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्व्हेन्शन्स आहेत ते इन्व्हेन्शन डार्क वेबवरती टाकले. त्याच्यासाठी हे फायदा होता की जगातल्या अनेक लोकांनी त्याच्यावरती माहिती टाकावी, त्याच्यातली उपयुक्त माहिती, त्याच्यातली उपयुक्त टेक्नॉलॉजी आपण आत्मसात करायची आणि अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची. यासाठी अमेरिकन नेव्हीने आणलेला हा उपक्रम आहे डार्क वेबचा. ह्या डार्क वेबवरती अनेक प्रकारची माहिती असते. आता असं झालेलं आहे, आता मेडिकल सेंटरचा डेटा आहे, एखादं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, ट्रीटमेंट घ्यायची आहे, तिथं डेटा तयार होतो, मॉलमध्ये तयार होतो, इलेक्ट्रिसिटी आपण बिलं भरतो, बँकेमध्ये आपण जातो. हे कुठलेही जे डेटा जो आहे तो कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला आहे. सायबर गुन्हेगार या डेटा घेतात. एकदा का हा डेटा त्यांच्या हातात आला की त्याचं डेटा अनालिसिस करतात. XYZ व्यक्ती कोण आहे, त्याचा आधार कार्ड हा, पॅन कार्ड हा, त्याचे फोटो हे, हा अमुक अमुक ठिकाणी जातो, ह्याला या सवयी आहे, हा संध्याकाळी दारू प्यायला बसतो किंवा सिगरेट ओढतो किंवा सीझन सुरू झाला की फिरायला जातो, जगभर फिरून येतो, तिथे गेला की फोटो टाकतो, जेवायला बसला फोटो टाकतो, कोणाच्या लग्नाला गेला की फेसबुकवरती फोटो टाकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती ती त्या वेगवेगळ्या डेटावरती तो अपलोड करतो सोशल मीडियावरती. आणि सगळी माहिती XYZ व्यक्तीची त्या सायबर क्रिमिनलकडे असते. एकदा का ही सगळी माहिती आली मग त्यांचा गेम सुरू होतो. मग लहान मुलं काय करतात की ते त्यांना काही कळत नसतं, 6 ते 13 वर्षाच्या मुलांना काही कळत नसतं, फार रडतो, काहीतरी गोंधळ घालतो. एक तर त्याला जुन्या काळात TV दाखवायची, TV पुढे बसवायचे आणि काहीतरी कार्टून दाखवायचे. आता ते पण तो बघत नाही आहे, कारण का ते कार्टून त्याच्या मनासारखं नसतंय, त्याला त्यात काही त्याला आनंद मिळत नाही. आता तिथं तो बसत नाही. हातात एक मोबाईल दिला तो काहीतरी बघत राहतो, बघता बघता काहीतरी गोष्ट तो अशा बघतो की त्यात त्याला इंटरेस्ट निर्माण होतो. मग सायबर गुन्हेगार काय करतो की ह्या सगळ्याचा डेटा त्याच्याकडे आहे. IPDR म्हणजे तुमचा डिव्हाइस आहे, तुमचा जो हँडसेट आहे याचं रेकग्निशन म्हणजे IPDR. त्याचं लोकेशन कळतं, त्याचा मेक कळतो, बॉडी कळते, सगळं कळतं सायबर गुन्हेगार. मग ते आयडेंटिफाय करतात, कारण का हा डेटा जो आहे हा सगळीकडे स्प्रेड झालेला डेटा आहे. पूर्ण जगात 500 कोटी लोकांचा अभ्यास त्यांनी करून ठेवले पूर्ण जगात. म्हणजे भारतातले काही साधारणपणे 60 कोटी 50-60 कोटी लोक हे सोशल मीडियावरती आहे. हा एकदा डेटा आला की मग त्या मुलाला काय करतात ते हळूहळू त्याला ग्रूमिंग करतात. त्याला जे पाहिजे तेच. एखाद्या मुलाला चॉकलेट जर तुम्ही द्यायला लागला तर तो रोज तुमची वाट बघत असतो. हा माणूस कधी येतो मला चॉकलेट देतो, तो घराच्या बाहेर सत्तर येतो, चॉकलेटची त्याची वाट बघत असतो तो लहान मुलं. तसं तो एकदा त्याच्यावरती गेला की हळूहळू हळूहळू त्याच्या मनावरती इतका प्रभाव पडायला लागतो, तो बैचेन होतो. आणि ते करता करता गेमिंगची आवड लावली जाते. त्याच्यापुढं एक 30 सेकंद पॉपअप येतं, एखादी लिंक येते, त्यात गेम सुरू करतो. ते गेममध्ये त्याला उगाचच त्याला विजयी घोषित करतात. त्याला ती गेम जिंकली, ही जिंकली, ती जिंकली, ती जिंकली करत 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 सुरुवातीला घरातले काय म्हणतात, बरं झालं, रडतो पिटतो काहीतरी करतो, त्याला पैसे थोडेफार 10-20 रुपये दिले तो खेळू लागला. असं करत करत सायबर गुन्हेगार काय करतो, ग्रूमिंग करत करत एक वेळ अशी आणतात त्याच्यावरती दबाव टाकतात. हे जे तू पैसे घेतोयस हे पैसे कुठल्या अकाउंटवरती काढ,
म्हणजे मुलगा काय करतो तेवढपर्यंत तो ट्रेन झालेला असतो, त्यावरती ट्रेनिंग घेतात, तो आई वडिलाचा अकाउंट त्याला जोडतो. मग अकाउंटवरती 5 लाख असू दे 10 लाख दणादण पैसे काढले. ही लहान मुलांच्या बाबतीत एक मोडस ऑपरेंडी त्यांची आहे. त्यानंतर महिला, साधारणपणे ज्या महिलांची मुलींची लग्न झालेली नाही किंवा नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांचा कल काय असतो, सौंदर्य प्रसारण, सगळ्या जगातली सौंदर्य प्रसारण ते बघत असतात, सगळ्या प्रकारचे ड्रेसेस ते बघत असतात. मग त्यांचा डिव्हाइस असतो, ते सोशल मीडियावरती बघतात, इंस्टाग्रामवरती बघतात, फेसबुकवरती बघतात, चॅटिंग प्लॅटफॉर्मवरती बघतात. मिशा नावाचं एक ॲप आहे त्याच्यावरती भरपूर टाकून मग ते फक्त ऑब्झर्व करतात. मग ज्या प्रकारची त्यांनी आज एखादी वस्तू बघितलेली आहे त्या त्या प्रकारच्या त्यांना ॲडव्हर्टाईज दिल्या जातात आणि मग त्यांच्याकडून ऑप्शन ठेवले जातात की ही वस्तू ते महिलांचं जे असतं ते फार जागरूक असतं आणि व्यवस्थितपणे अगदी सिन्सिअरली काम चालू असतं. ते बघत बघत त्यांना लक्षात येईल ही वस्तू या प्लॅटफॉर्मवरती 1000 रुपयाला होती, या प्लॅटफॉर्मवरती ती 750 आली, आता ती 500 रुपयाला आली, आता ती 200 रुपयाला आली, आता तो ऑप्शन्स करायला तयार झाला आहे. मग ते काय करतात, असं करत करत त्यांच्या जवळ जातात आणि अशी एखादी लिंक पाठवतात की त्या लिंकमध्ये मालवेअर असतो. ज्यावेळी लिंक क्लिक केली जाते तो मालवेअर त्या मोबाईलमध्ये घुसतो. तो काय करतो, त्या मोबाईलमध्ये जो काही डेटा आहे, अकाउंट असेल किंवा काय, तो डेटा सगळा हळूहळू काढतो. ह्यांना काही कळत नाही, हे आपले बघत राहतात. ते विषयात लागलेलं आहे, ते कपडे चालले, ते खाल्लं बघायचे चालू आहे, तो बोलणारा थोडा असतो, बघणारे हित असतात, 24 तास चालू असतो. ते मालवेअरला आत गेला तो मालवेअर कळत नाही, मोबाईलला काही होत नाही, व्यवस्थित मोबाईल चालू होतो. तो जो मालवेअर म्हणजे एक सॉफ्टवेअर असतं, सारी टेक्नॉलॉजी. छोटा असेल त्याला व्हायरस म्हणतात, जरा मोठं झालं की त्याला मालवेअर म्हणतात, त्याच्यातून खरेदी म्हणजे त्याला रॅन्समवेअर म्हणतात, त्याच्यापेक्षा मोठा त्याला ट्रोजन म्हणतात, त्याच्यापेक्षा मोठा तर ट्रोजन हॉर्सेस म्हणतात. आपल्या देशाची क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर जी आहे, इलेक्ट्रिक सप्लाय असेल, रेल्वेची साईट असतील, रेल्वेची सिग्नलिंग सिस्टीम असेल, एअरपोर्ट्स असतील, आपले JNPT सारखे बंदरं असतील की किंवा आपले हे वेगवेगळ्या प्रकारचे दूरसंचार केंद्र असतील, हे क्रिटिकल. त्याच्यावरती ट्रोजन हाऊस वॉटर सप्लाय असेल. वॉटर सप्लायच्या बाबतीत काय आहे की ठराविक लेवलपर्यंत पोटॅशियम परमॅनेंट डिसइन्फेक्टंट जर रेट त्याची अमाऊंट जर थोडी जरी वाढवली पूर्ण पॉप्युलेशन पाणी पॉयझन झाल्यामुळे मरू शकतं. अशा घटना अमेरिकेच्या देशामध्ये घडलेल्या आहेत, अजून आपल्याकडे घडलेल्या नाही. मुंबईमध्ये 2021-20 चायनाने अटॅक केलेला होता. जेव्हा आपला चायनावर वॉर होतो तेव्हा त्यांनी मुंबईच्या इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीममध्ये अटॅक केला होता. तेव्हा मुंबईची टप्प्याटप्प्याने लाईन केली होती. तेव्हा त्यांनी ट्रोजन हॉर्सेस वापरले होते. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस, मालवेअर, रॅन्समवेअर, ट्रोजन हॉर्सेस. पण ह्याच्यासाठी काय आपल्याला उपाययोजना नाही असं नाही आहे. ऑलरेडी एस्टॅब्लिश होती ती उपाययोजना, पण ते अलार्म कोणी अटेंड केली नाही. जे लोक तिथं बसवलेले होते मॉनिटर करायला, कारण का ते व्हायरस आला, अटॅक आला की ते अलार्म होतो, तो तुम्ही बघितला नाही. जर बाहेर जाणे ट्रॅफिक, आलेले ट्रॅफिक, ह्याच्यामध्ये जो डिस्टन्स स्पेस असतो तो त्यांनी कमी केला होता. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते काळाकाळात निष्पन्न झाल्या. अटॅक काय फार मोठा झाला नाही, परंतु ज्या वेळेला हे महिलांच्या बाबतीत घडतं त्यावेळेला तो सॉफ्टवेअर काय करतो, माहिती काढतो आणि कधीतरी त्याच्यानुसार डेटा घेतो आणि एखादी वस्तू 1000 रुपयाची 200 रुपयाला मिळते म्हटल्यानंतर ती महिला त्याच्यावरती क्लिक करते आणि त्यावेळेला ती क्लिक केल्यामुळे त्या अकाउंटमध्ये जेवढे काय 200 रुपये नाही, 200च्या वेळी कधी 2 लाख जातात, कधी 20 लाख जातात, जेवढे पैसे असतील तेवढे जातात. हे साधारणपणे सोशल मीडियाचा हा एक परिणाम आहे. दुसरी गोष्ट आहे की बिझनेस करणारे जे लोक आहेत त्यांना खूप गडबड असते, फार मोठं व्हायचं असते. कारण का कोणतरी पुढे एक माणूस असतो तो फार मोठा डेव्हलप झाला का, आता हे उदय पवार त्यांचा अनुभव सांगितला, मी असा होतो, मी असा झालो. मग ह्यांच्याकडे बरेच म्हणते आपल्याला तेवढ्या स्पीडनं पुढे जायला पाहिजे. मग तो गडबड इतकी करतो. बरं आता ईमेलशिवाय काय चालत नाही. भारतामध्ये 120 कोटी ईमेल्स आहेत की ज्या ईमेलवरून माहिती देवाणघेवाण केली जाते. आणि ईमेल हा एवढं एकच माध्यम आहे की ज्याचा डेटा सेव्ह होतो त्या ईमेल अकाउंटला, मग कुठल्याही प्रकारचं असू दे. फक्त आता जीमेलचं जे अकाउंट्स आहेत तर बऱ्याच सायबर युनियनने काय केलं, बरेचसे प्रोटॉन वगैरे, रोमानिया वगैरे देशातले
असे वेगवेगळे असे जे चोरी करण्यासाठी ईमेल वापरायला सुरुवात त्याला VPN सर्व्हिस म्हणतो आपण. तर हे जे ईमेल्स आहेत, ह्या ईमेलवरून माहिती देवाणघेवाण हे बिझनेस पीपल करत असतात. तर त्यांच्या ऑफिसमध्ये काय होतं की पूर्ण 100 कोटीचा 200 कोटीचा किंवा 1000 कोटीचा 10 कोटीचा व्यवहार जो आहे तो कुठल्या तरी कॅशरच्या हातात दिला जातो. आणि त्या कॅशरला असं होतं की ते इम्पर्सोनेटेड ईमेल येतो कधीतरी, आणि ईमेल असा येतो की हे पैसे तिकडे ट्रान्सफर करा. आता तो माणूस जो ईमेल हँडल करणारा जो आहे की ज्याला 10-15 हजाराच्या पगारावरती ठेवलेला आहे, त्याला त्याला काही सायबर अवेअरनेस नाही, काही नाही, काही. तो पाठदिशी नवीन अकाउंटमध्ये खात्री करायला पाहिजे बाबा नवीन अकाउंटवरती कसं काय पैसे तो मागतो, तो त्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करतो. अशा घटना घडून कोणाची 4 कोटी गेली, कोणाची 5 कोटी गेली, कोणाची 10 कोटी गेली. म्हणजे ईमेलचं सुद्धा इम्पर्सोनेशन. थोडक्यात तुमची आयडेंटिटी म्हणजे काय आहे? तुमचा आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचे फोटो, तुमची ईमेल, तुमचे सोशल मीडियावरचे अकाउंट, तुमचे यूट्यूबचे चॅनल, जे तुम्ही स्वतःच्या नावाने जे अकाउंट ओपन करता ही तुमची आयडेंटिटी आहे. आणि याची स्टेप ते करतात. म्हणजे तुमचा फोटो लावला जातो आणि तुमच्या नावाने व्हॉट्सअप अकाउंट चालू होतं. तर व्हॉट्सअप ॲक्टिवेट जर करायचं असेल तर काय करतात की पहिलं तुम्हाला सिम कार्ड पाहिजे आणि कुठला तरी डिव्हाइस पाहिजे, म्हणजे कुठला तरी हँडसेट पाहिजे, कुठला तर मोबाईल फोन. त्याच्यामध्ये सिम कार्ड तुम्ही टाकलं आणि त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप ॲक्टिवेट केला की तुम्हाला पहिला OTP येतो. OTP जो तुम्ही इन्सर्ट केला की तो ॲक्सेप्ट करतो, तो डिव्हाइस आयडेंटिफाय करतो. कारण का डिव्हाइसचा जो आपला IPDR ॲड्रेस आहे त्या IP ॲड्रेस तो आयडेंटिफाय केल्यानंतर मग तो व्हॉट्सअप चालू होतो. आता ही झाली नॉर्मल प्रक्रिया. सगळं कुठे जर काय करतो की तुमची XYZ व्यक्तीची माहिती एकदा गोळा केल्यानंतर तुमचे फ्रेंड सर्कल कोण आहेत हे बघतो. मग तो लांबचा जवळचा कोणता फ्रेंड असतो ते अगदी रँडमली चालू असतो. त्या फ्रेंडला त्या फ्रेंडच्या नावाने दुसऱ्या एका फ्रेंडच्या नावाच्या माणसाला एक मेसेज पाठवला होतो. तो मेसेज 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी आला असतो. दिस इज माय न्यू नंबर. आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज येतो. आपण काय करतो, हो त्यांनी कदाचित नंबर बदलला असेल, कधी तर भेटतो, कुठल्या तर लग्नात भेटतो, कधी फ्लाईटमध्ये बसताना भेटला होता, कधी रेल्वेतून प्रवास करताना भेटला होता, हॉटेलात भेटला होता. आपण नोईंगली त्याचा नंबर त्याच्या नावावरती सेव्ह करतो. एकदा का तो नंबर सेव्ह झाला की तिथून पुढे त्या नंबरवरून तो कम्युनिकेशन करायला सुरुवात करतो. मग एकदा आपल्याला वाटतं की तोच माणूस माझ्याशी बोलतो. मग तो हळूच काय करतो एक दिवशी, अरे चुकून माझा एक गुगल कोड तुमच्याकडे आलेला आहे, ते जरा मला पाठवून द्या. मग गुगल कोड आणि OTP म्हणजे एकच आहे. त्याला ह्या लोकांनी गुगल कोड नवीन नाव दिलं. OTP आणि गुगल कोड एकच आहे. गुगल एकदा घेतला, तो काय करतो त्याच्या हँडसेटमध्ये तुमचा मोबाईल नंबर डायल करतो आणि व्हॉट्सअप त्याच्यावरती ॲक्टिवेट करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि तो गुगल कोड मिळाला की तुमचा व्हॉट्सअप निघून जातो तुमच्या व्हॉट्सअपमधला आणि त्याच्या व्हॉट्सअपवरती तो चालू होतो. आणि मग लोकांना वाटतं की माझा व्हॉट्सअप हॅक झाला. तुमचा व्हॉट्सअप हॅक होत नाही, ती प्रोव्हिजनच नाही. पण तुम्ही चूक काय केली, तुम्हाला 2 महिन्यापूर्वी, 15 दिवसापूर्वी, 1 वर्षापूर्वी कोणीतरी मेसेज केला आणि त्या व्यक्तीच्या नावाने केला. नंबर वेगळा आहे, सगळं वेगळं आहे. तो काय म्हणतोय, त्यांनी फक्त तिथं तुमचा फोटो वापरलाय, तुमची आयडेंटिटी काय फोटो आहे. तुम्ही कशावर ओळखता, एखाद्या व्यक्ती तुम्ही आता नंबराने ओळखत नाही कोणाला. आता ओळखतो कशावर, आपण फोटो ओळखतो. कोणी देवाचा फोटो ठेवतो, कोण मेसेजचा फोटो ठेवतो, कोण दोघांचे फोटो ठेवतात. तर ह्याच्यावर ओळखतो की हे व्यक्तीचा हा नंबर आहे. एकदा का तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला दिसतं काय की तोच व्यक्ती तुमच्याशी बोलतो. ही घटना झाली तुमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात एका कारखान्याची, साखर कारखान्याची डायरेक्टर कोणतं आहे तिथे, आमदारांचा भाऊ, तो काहीतरी बघतो सगळं. मग भावाच्या नावाने एक व्हॉट्सअप एका त्यांच्या कॅशरला गेला 2 महिन्यापूर्वी की हा माझा नवीन नंबर आहे आणि त्या कॅशरने नंबर तो सेव्ह केला. काळासोबत काय झालं की त्या व्हॉट्सअपवरून एक विषय मी आता अर्जंट मिटिंगला बसलेलो आहे, लवकरात लवकर एक 40 लाख रुपये पाठवून दे. त्याला वाटलं की मी त्या व्यक्तीशीच बोलतोय. चूक त्या कॅशियरची, चूक त्यांनी काही व्हेरीफाय केलं नाही. हा नवीन नंबर मी काढलेला आहे. आणि कसं असतं, कॅशियर छोटा माणूस असतो,
10-12,000 रुपये नोकरी करणार म्हणून एवढ्या मोठ्या डायरेक्टरला जो नेहमी गाडीतनं फिरतो आणि नेहमी दुसऱ्या दबावाखाली ठेवतो, त्या माणसाला कशाला तो विचारला जाईल तुझा नंबर चेंज झाला का काय झाला, तो चेक करत नाही. आणि मग त्या नंबरवरून 40 लाख रुपये केले, परत त्यांनी 60 लाख मागितले, परत 20 लाख मागितले. म्हणजे हा पैसे रिटर्न मागायला सुरुवातच झाली त्या माणसाला. आणि याला वाटते की मी त्या डायरेक्टरच्या सूचनेप्रमाणे ते पैसे ट्रान्सफर करतो. शेवटी त्याला संशय आला, असं तर काही डायरेक्टर कधी पैसे मागणार नाही आपल्याला, 10 लाख 20 लाख 40 लाख असे करत करत त्यांची 1,10,00,000 रुपये. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की त्या कॅशरने फोन लावला आणि तू पैसे कशासाठी पाठवा लागलाय, तर तुम्ही सांगितलं म्हणजे हा त्याला आपण म्हणतो व्हॉट्सअप इम्पर्सन. अशा घटना घडलेल्या आहेत. मुंबईमध्ये कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये पण हा प्रकार झाला. त्या मालकाच्या नावाने एक व्हॉट्सअपवरती मेसेज आला, काही दिवसापूर्वी तो मेसेज टाकलेला होता. त्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये प्रिकॉशन एवढीच आहे की ज्या वेळेला कोणतं तुम्हाला असा व्हॉट्सअपवर मेसेज करतो त्यावेळेला तुम्ही त्या माणसाला फोन करून विचारलं पाहिजे, हा खरोखर तुमचा नंबर आहे का, तरच तो सेव्ह केला पाहिजे, तर तो डिलीट करून टाकला पाहिजे. आणि कुठल्याही अकाउंटवरती ट्रान्सफर करत असताना पहिलं त्या व्यक्तीशी फोनवरून प्रत्यक्षात बोललं पाहिजे. एखादा ईमेल तुम्हाला आला तर तुम्ही त्या ईमेल ज्यांनी पाठवला त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. बरं, बोलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे तुमचा सेल नंबर. हा इंटरनेटवरती चालत नाही. तो इंटरनेटवर फक्त व्हॉट्सअप, सगळे सोशल मीडिया, यूट्यूब हे सगळे इंटरनेटवरती चालतात. ते कुठल्याही प्रकारचे आयडेंटिटी वापरू शकतात. तुमचा रेग्युलर जो नंबर असतो, जे जुन्या काळातले आपले नंबर होते, रेग्युलर नंबर 98 वगैरे जे काय आपण आकडे नंबर, त्याच्यावर त्याला फोन लावायचा, विचारायची, खात्री करायची बरोबर आहे तरच पुढे जायला पाहिजे. बऱ्याच घटना अशा झालेल्या आहेत की वृद्धांचा एक फार मोठा प्रश्न भारतामध्ये निर्माण झाला. वृद्ध लोकांचा, ज्येष्ठ नागरिक. भारतामध्ये 15 कोटी वृद्ध नागरिक राहतात. त्यातले 30% लोक आयसोलेशनमध्ये. मी त्यांना एकटं वाटतं. काही लोक कौटुंबिक एकटेपणामध्ये आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की घरातले सगळे शाणे झालेले आहेत, सगळ्यांना सगळं कळतं, माझ्या आवडीनवडीचं कुणाला काही पडलेलं नाही आणि मला कोण विचारत नाही. मी तर सगळं कमवून ठेवलं आहे, मलाच आता कोण विचारत नाही. सगळे निर्णय कोण कुठं जातो, काय करतो, खर्च करतो, फिरायला जातो, पिक्चरला जातो, मला काय विचारलं. तो माणूस हळूहळू एकटा पडतो. त्याला म्हणतात कौटुंबिक एकटेपणा, सामाजिक एकटेपणा. काही लोक असे असतात की डिग्निफाईड जीवन जगलेले असतात, चांगल्या पदावर रिटायर झालेले असतात, चांगला बिझनेसमॅन असतात, किंवा एखादे डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, किंवा एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये चांगल्या पदावर काम केले असतात. मग ह्या लोकांना काय वाटतं की लोकांनी मी त्या पदावर रिटायर झाल्यावर नंतर सुद्धा मला मान सन्मान द्यावा. लोक देत नाहीत. लोक म्हणतात भूकवत्या सूर्यालाच आम्ही नमस्कार करतो, मावळत्याला आमचा काही संबंध नाही आहे. मग हा माणूस समाजापासून वेगळा मग अलिप्त होतो, एकटा पडतो. कुठं जरी गेलं तरी डिस्कशनला बसलो तरी लोक तर ओळखतात किंवा दुर्लक्ष करतात, बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. हा एक प्रॉब्लेम. तिसरं आहे अस्तित्व. त्यांना असं वाटते मला घरात पण कोण विचारत नाही, मला समाजात पण कोण विचारत नाही. ही जी माणसं आहेत ही मेंटली फ्रस्ट्रेट होतात. आणि या मेंटल फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांना फोन येतात. फोन काय येतात? व्हॉट्सअपवरून फोन. तुमचा पुतण्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणला आम्ही, त्याला रेपच्या केसमध्ये अटक करणार आहे आणि बघा तुम्हाला काही त्याला सोडवायचं असेल तर एवढे पैसे पाठवून द्या. मग यांना असं वाटतं की आतापर्यंत मला कोण विचारत नव्हतं, हे जर मी काम केलं तर घरातले मध्ये बरं केलं, आजोबाने नातवाला पुतण्याला वाचवला, बरं झालं. एक आपल्याला घरामध्ये बाबा सांगण्यासाठी एक मुद्दा मिळेल, फटाक त्याचे पैसे चालतात. अशा प्रकारची घटना बिहारमध्ये झाली. एका व्यक्तीला फोन आला की तुमचा नातू आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि त्याला एक त्या केसमध्ये आम्ही अटक करणार आहे. आता ते अजून ऑफिसर यायचे आहेत, प्रक्रिया चालू व्हायची आहे. मी तो पण फोन लावला, मी कॉन्स्टेबल होतो आणि व्हॉट्सअपवरती कॉन्स्टेबलचा DP सगळं हे येते. त्यांनी फटाक त्याचे पैसे ट्रान्सफर करून टाकले, 1 लाख रुपये. तर बऱ्याच वेळा हे सायबर गुन्हेगार काय करतात, सीझन प्रमाणे त्यांची मोडस ऑपरेटी बदलतात. तर सीझन कोणता? परीक्षेचा काळ हा एक सीझन असतो. प्रत्येक पालकांची घरातल्यांना काय वाटतं की आपल्या मुलाचा अभ्यास व्यवस्थित व्हावा, त्यांना आत्तापर्यंत जे परिश्रम केलेले आहेत
त्याचं त्याला ज्याला परीक्षेमध्ये उत्तर चांगली देता यावी, त्याला चांगले मार्क मिळाले. मग काय काळजी करायची? घरात दंगागोष्टी नको, टी व्ही बंद, पाहुण्यारावळी बंद, बाहेर जाणं बंद, सणवार असतील तर भिंती हळूच वाजवायची, त्याला त्रास होऊ नये. असं करत ह्या पिरियडमध्ये सायबर गुन्हेगार SMS टाकतो, संध्याकाळी 5 वाजेतील लाईटचं बिल भरा, नाहीतर तुमची लाईट कट. मग हा SMS पहिल्यांदाच येतो आणि तो जनरल ह्या वृद्ध लोकांना येतो. तो SMS आला की मग ते काय करतात, असं झालंय का, मग ते गडबड करतात, घरात कोणच नसतं, एकटेच बसलेलं असतं. मग ते SMS अचानक सगळं त्यांचाच नंबर सगळे दिला असतो. बऱ्याच ठिकाणी ते घरातल्या एक रिकाम टेकडा माणूस म्हणून त्या वृद्ध व्यक्तीचा नंबर सगळे दिला असतो. बँकेला त्यांचाच नंबर, MSCBला त्यांचा नंबर, त्या गॅस सप्लायवाला त्यांचा नंबर, काय हे सुविधा अवेलेबल असतो. घरात काय झालं, आला OTP BTP. मग काय झालं की मुंबईमध्ये असे 78 वर्षाची शिक्षक एक फॅमिली होती, त्यांची मुलगी दहावीला बसून त्या पेपर होतं. मला त्यांना फोन आला की असाच आहे. ते बघा म्हणजे ते पडलेली पैसे भरून रक्कम किती, 1200 रुपये. ते म्हणजे 1200 रुपये. मग ते बोलायला लागला त्यांच्याबरोबर, हे 1200 भरायची गरज नाही, म्हणला 200 रुपये जरी भरले तुम्ही तरी तुमची लाईट कट सुरू होणार आणि उद्या सकाळी तुम्ही ME सर्व्हिसला या आणि तुमची ती लाईट सगळं बिलं भरून तो क्लोज करा. त्यांनी काही खात्री केली नाही. टाईम कमी राहिला, 4 वाजले होते, 5 वाजता लाईट जाणार, उद्या रात्रीचा अभ्यास, भानगडी इकडं तिकडं, घरातले म्हणणार की तुम्ही काय करत होता, तुम्हाला तरी SMS आला होता. त्यांनी सुरू झालं. मग हे काय करतात, पहिलं कॉन्व्हर्सेशन करून कनेक्ट करतात, इंटरनेट अकाउंट जे आहे ते कनेक्ट करतात. पहिल्यांदा फोनवर न बोलता मग म्हणतो तुम्हाला काही कळत नाही हो, मग असं करतो मी तुम्हाला एक SMS पाठवतो, तेव्हा ती लिंक असेल तेव्हा फक्त तुम्ही क्लिक करा, मी ते सगळं भरतो, आकडे 500 रुपये 200 रुपये, वाटलं तर कमी पण भरले तर चालते, 2 रुपये 4 असं पण सांगतात. मग हे म्हणून बरं ठीक आहे. मग ते भरता जे अकाउंट लिंक होतंय ते अकाउंट त्यांना कळतं, मालवेअर असतं अकाउंट पैसे किती. मग त्या व्यक्तीचे 11 लाख रुपये गेले, त्या वृद्ध व्यक्तीचे 11 लाख रुपये. हा असा एक वृद्ध लोकांच्या बाबतीत एक घटना घडतात. आता एक डिजिटल अरेस्ट म्हणून एक प्रकार सगळीकडे माहिती आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जनरली कसं असतं, कायद्याची भीती, पोलिसांची भीती, ईडीची भीती, इन्कम टॅक्सवाल्यांची भीती, हे सगळी भीती असते, सुप्रीम कोर्टाची भीती, अशी वेगळ्या प्रकारची भीती लोकांच्या मनात असते. कारण काय, हे लोक काय की जीवन अस्वस्थ करतात. पोलीसवाला घरात आला की तो काय बोलेल, बरं पोलिटिशियन म्हणून जाऊन त्याला काय सांगावं, तो बस म्हणेल का होत म्हणेल, आणि काय उलट सुलट बोलेल, माणसाचा अनुभव काढेल, म्हणून माणूस काय म्हणतो ह्याच्यापासून 4 हात लांब राहिलेलं बरं. पण कोर्टात बोलायचाच अधिकार नाही. ते वकील असतात, हे कोर्टाला काय सांगतात, हा पोलीसवाला काय सांगतो, आपली फार परिस्थिती पंचायतून जाते, बोलायचं बरं देईल तो न्याय. मग यामुळं न्यायाधीशावर पण घाबरतात. ईडी ते भले भले लोकांची प्रकरण बघतात, एवढा मोठा मिनिस्टरला उचलून ठेवला तर आपण तर काय, आपण तर फार छोटा माणूस, नेऊन ठेवला उचलून म्हणजे करायचं काय त्यांनी. पण इन्कम टॅक्सवाला ते येतात 4-4 दिवस घरात बसून राहतात, दिवसभर कागद खालची वरची बघतात, काय करतात कोण आठवत. म्हणजे हे भीतीदायक आहे. ईडीचं, इन्कम टॅक्स, पोलीसवाला, न्यायाधीश, इलेक्ट्रिसिटी, ही सगळी भीतीदायक प्रकार, ट्रॅफिकवाला. मग एखाद्या वृद्ध व्यक्तीला, नाशिकमध्ये एक वृद्ध व्यक्ती होती, त्याने एक फोन आला की म्हणे की हे आधार कार्ड तुमचंच आहे का. तो म्हणले हे बरोबर आहे. मग हे आधार कार्ड कॅनरा बँकेशी, कॅनरा बँकेत तुमचं खातं आहे का. ते म्हणजे माझं काही कॅनरा बँकेत खातं नाही. बरोबर ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे परत दुसरा फोन आला. अहो म्हणजे ते दुसरे फोन, अहो मी कांद्र्यात कोल्हापूरवरून बोलतोय, आम्ही खात्री केली, तुम्हाला आत्तापर्यंत फोन केला होता आणि त्याच्यामध्ये कॅनरा बँकेत तुमचं खातं आहे आणि 20 लाख तुम्ही भरलेत कालच, तुम्ही कशाला कुठं बोलताय. आता म्हणजे मला खातंच नाही, मी 20 लाख कशाला भरू. परत त्यांना काय वाटलं, काय सांगावं, कुणी तर काढला असं माझ्या नावानं, आता 20 लाख तर आपल्या अकाउंटवर आलेले, म्हणून बोलायला असं करतो. परत तिसरा फोन आला. अहो म्हणजे ते 20 लाख तुम्ही म्हणजे कशासाठी कुठून आणले पैसे. ते मी परत त्यांची भाषा हळूहळू बदलायला, मग ती माहिती काढायचं. फक्त त्यांना काय माहित होतं, आधार कार्ड XYZ व्यक्तीचं माहीत होतं. पोलीस स्टेशनमध्ये बोलतोय, ते म्हणजे तुम्हाला स्कायपी वगैरे कळतं का, नाही कळत. आमचा एक टेक्निकल पर्सन तुम्हाला कॉल करेल, तो सांगेल की स्कायपीवरती कसं बोलायचं, कसं बसायचं, काय. स्कायपी त्यांनी टेक्निकल पर्सननी कॉल केला, वयस्कर व्यक्तीने फोन घेतला, सुरू झालं संवाद. पुढं
पोलीसचा ड्रेस. प्रत्येकाला सगळे पोलीसवाले सारखेच वाटतात, ते अधिकारी पण असतात, कॉन्स्टेबल सगळे तसे सगळे अधिकारी साहेबच असतात. जसं ते सुरू झालं तसं त्यांचं कन्व्हिन्सिंग वाढत झालं. मग ते काय म्हणले, हे 20 लाख जे तुम्ही भरलेत ना ते ब्लॅकचे व्हाईट करण्यासाठी भरलेले आहे आणि ही एक टोळी आहे आणि ते नरेश गोयल नावाचा व्यक्ती आहे ना त्याला आम्ही अटक केलेली आहे. मग आता पुढची इन्क्वायरी भारतभर चालू आहे म्हणे. आता बेंगलोरची पोलीस तुमच्याशी बोलते, परत बेंगलोरची पोलीस, त्यांचं ते सायबर पोलीस, पाठीमागं लोक सगळं. जेव्हा ते सुरू झालं ते म्हणले हे नरेश गोयलच्या गँगमध्ये तुम्ही आहात. त्याचबरोबर त्या व्यक्ती अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे, त्यातल्या एकानं सुसाईड केलेलं आहे. आता म्हणून ते मर्डरचं पण पुन्हा तुमच्यावर लागतो का काय. मग ते हे आदल्या दिवशी सुरू झाला प्रकार, सगळं सुरू झालं, थोडं सर्कल केलं. मग हे चिंतातून पडले म्हणजे काय संबंध नरेश गोयल. पहिल्यांदा 20 लाख आपल्या अकाउंट आले किंवा असेल नसेल कोणाकडं काय म्हणून त्यांनी ॲक्सेस बोलायला सुरुवात केली. पण दुसऱ्या दिवशी परत फोन मला ठीक आहे म्हणे तुम्ही आम्ही ज्या वेळेला कॉल करू त्या वेळेला तुम्ही अटेंड करा. दुसऱ्या दिवशी कॉल केला परत ईडीची ऑफिस तुमच्यावर म्हणे ती केस झालेली आहे मनी लॉन्ड्रिंगची आणि त्यांच्या नावानं नाव पत्ता करून विचारून घेतला. त्याच्यावरती ॲड्रेस शिक्का सह्या ईडीचं ती वरचं लेटर हे त्यांना नोटीस काय होती वर बघितलं म्हणजे असं कसं काय नाही म्हणजे तुम्ही घाबरू नका. परत आधार देतात ते मधून घाबरू नका. ईडीची नोटीस जरी आली तरी आम्ही खात्री करतोय फक्त. बरं सांगा म्हणजे तुमचे पैसे कुठं आहेत तर मी कॅनरा बँकेत माझा मग ते खरं वाचवते. माझं अकाउंट SBI मध्ये आहे. मी सज्जन माणूस आहे, खूप इमानीद्वारे पैसे कमवलेले आहेत आणि साधारणपणे 6 ते 7 कोटी माझ्या अकाउंटवरती आहे. त्याची माहिती मला विचारली. बरं आता म्हणजे ठीक आहे, आता केस होईल म्हणजे प्रॉब्लेम होईल, कोर्टात जावं लागेल इकडं तिकडं. मग तुम्ही काय करायचं काही नाही म्हणजे तुम्ही आता हे पैसे सगळे अकाउंटवरती जमा करा तुमचे, आम्ही देतो त्या अकाउंटवरती आणि तसंच राहायचं म्हणजे 4 तासामध्ये इन्क्वायरी करणार आणि तुमचे सगळे पैसे भरणार. ते काय म्हणले तसं नाही मला काय की हे करायचं नाही, मला कमीत कमी खर्चासाठी तुम्ही पैसे द्या. मग त्या साहेबांनी 1 लाख रुपये दिले रिटर्न. 6 कोटी 90 लाख काढून घेतले, 1 लाख दिले. पण म्हणले एवढं मला भागणार नाही उद्या तेव्हा मला तिकडे जायचं इकडे जायचं आहे. पण अनेक लाख रुपये दिले. 4 तासानंतर सगळेच आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की सुरुवातीला तरी आपल्याला काय वाटतं की माझी आयडेंटिटी काय आहे, माझा फोटो, माझी आयडेंटिटी काय आहे, माझा आधार कार्ड, माझी आयडेंटिटी काय माझा पॅन कार्ड, माझी आयडेंटिटी काय माझे मित्रमंडळ, माझ्या मित्रांची नाव तो घेतो म्हणजे तुम्हाला खरोखरच तो खरंच म्हणत असेल. हे सगळं ते गृहीत धरलं. ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे असू शकते. तुमचा फोटो, तुमचे मित्रमंडळ, तुमचं गाव, तुम्ही कुठं फिरून आला, कुठल्या हॉटेलात जेवला, कुठल्या विमानात बसून कुठं जाऊन आला, कोणाच्या लग्नात जाऊन जेवण करून आला, डान्स करून आला, सगळी माहिती तुमच्याकडे असते. ती फक्त एक माहिती तुमच्या पुढे ठेवून तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. समजा असा एखादा गुन्हा घडला, घाबरायची गरज नाही. असा कोण प्रकार घेतून करतो, पैसे पाठवायच्या अगोदर कोणालाही पैसे पाठवा, 1 रुपया पाठवायचा कोण तर जवळचा नातेवाईक असतो त्याला फोन लावायचा की असं व्हायला नाही. पोलिटिशियनवाला ओळखीचं असेल तर आणखी चांगलं, एखादा वकील असेल आणखी चांगलं, एखादा न्यायाधीश असेल ओळखीचा त्यांना चांगलं. काही जरी कोण जरी न्याय भेटला, एका दुसरा आपला वेळा कोण जरी नातेवाईक मित्रमंडळ त्यांना तुम्ही जेव्हा बोलाल ना तो पाठदिशी पहिलं काय करेल, थांब आपण जरा 4 रुपये चौकशी करूया. म्हणजे पहिलं कुणाशी तर तुम्ही बोलणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला पैसे पाठवायला तुम्ही कुणाशी तर बोलणं गरजेचं आहे. फार महत्त्वाचं आहे. डिजिटल अरेस्टमध्ये भारतामध्ये किंवा जगातल्या कुठल्याही एजन्सी या कुठल्याही व्यक्तीला व्हिडिओ कॉन्फरन्स, डिजिटल अरेस्ट म्हणजे काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जसं तुम्ही एक डॉक्टर असतात किंवा तुम्ही कॉन्फरन्सिंग करता, कोण कुठं बसतो कोण ते एकमेकांशी संवाद तोच प्रकार आहे. फक्त इथं काय दाखवलं जातं, पोलिसांची भीती, ईडीची भीती. अशा प्रकारच्या घटना या वृद्ध लोकांच्या बाबतीत घडतात. तर सर्व वृद्ध लोकांच्याकडे जे काही फोन आहेत तुम्ही काही फोन वापरायचे सगळे काही प्रॉब्लेम नाही, फक्त पैसे कोणाला द्यायचे नाही. आणि कोणी आधार नंबर सांगितला तर तो त्याला माहीत का असावा, माझा आधार नंबर मलाच एकट्याला माहीत, माझ्या घरातल्याला माहीत आहे, कसं काय माहीत असेल. तसं नाही, तुमचा आधार नंबर सगळ्या जगाला माहीत. ज्या अर्थी तुम्ही आधार कार्ड काढलं त्या अर्थी सगळ्या जगाला ती सगळी माहिती आहे. त्याच्यामुळे हे सायबर गुन्हेगार ज्याच्यावर तुम्हाला असा फोन करून विचारतो त्यावेळेला त्याच्यावरती आपण जास्त विसंबून त्याला पुढची माहिती देण्यात काही अर्थ नाही. आता ह्याच्यामध्ये फक्त वयस्कर करतात असं काही नाही आहे.
बेंगलोरमध्ये एक उच्च शिक्षित HR मध्ये काम करणारा सिनियर ऑफिसर राव नावाचे, त्यांना फोन आला की तुमचा मोबाईल फोनवरून भरपूर काही उलटे सुलटे फोन गेलेले आहेत आणि भरपूर काही मनी लॉन्ड्रिंग झालेले आहे आणि तुमचा फोन आम्हाला आता सीज करायचा आहे आणि आम्हाला चौकशी करायची. ते म्हणले कशी चौकशी, काय संबंध, शिकलेले होते आणि फ्लुएंट इंग्लिश. राव पण फ्लुएंट इंग्लिश, त्याचं पण फ्लुएंट इंग्लिश, सायबर गुन्हेगार. त्याने मी आता असं करतो, मी पोलीस स्टेशनला जातो. मला तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं नाही आहे, कारण का आम्ही CBI म्हणून बोलतो आणि CBI काय करते हे फक्त CBIलाच माहीत असतं. स्थानिक पोलिसांना यातलं काही माहीत नाही. बरं, तुम्हाला यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मी मार्ग पण देतो. मग काय करावं लागेल, तुम्ही आता फेरघराकडे जायचं. ते घरी गेले, घरी जाऊन स्वतःला म्हणले कोंडून घ्यायचं, कोणही आजूबाजू दिसता कामा नाही आणि पुढे CBIचं ऑफिस. ते असं करत करत त्यांना इतकं त्यांनी रातभर ह्याच्यात ठेवलं आणि शेवटी सकाळी कोर्ट पण अरेंज करून टाकलं. मिलिटरी झाली, CBI झालं, कोर्ट, त्यात न्यायाधीश, वकील, व्यवस्थित सेटअप, शिक्षा झाली, सगळं झालं. आता शेवटी कोर्टाने काय सांगितलं, शिक्षेच्या स्वरूपात तुमच्याकडे जे पैसे आहेत ते तुम्ही पहिले जमा करा. मनी लॉन्ड्रिंगची आम्ही पहिली शहानिशा करतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जामीनावर मुक्त केलं. तुम्ही आता डिजिटल आहे. त्या व्यक्तीने एकूण 60 लाख रुपये दिले. हा डिजिटल आहे. तर मुंबईत घडलेला किस्सा आहे. एक महिला चांगल्या ठिकाणी नोकरी करते, शिकलेली आहे, व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. त्यांना पण असा फोन आला, व्हॉट्सअपवरती फोन आला की तुमच्या अकाउंटवर, तुमच्या मोबाईलवरून अनेक प्रकारच्या ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, तर तुम्ही तात्काळ तुम्हाला अटक करावी लागेल. तिने तसंच कोर्टाबरोबर चंद्रचूड यांचा फोटो त्याच्यावरती, जेव्हा कोर्टची ट्रायल सुरू झाली, आपले म्हणजे एवढे फास्ट ट्रायल, म्हणजे आज संध्याकाळी 6:30 वाजता फोन आला, 5 वाजता की बाई ऑफिसमध्ये काम उरकून निघण्यात तयार असताना फोन, जनरली अशा वेळा कोण येतं, फोन आला की असा आहे. मग रात्री 9-9:30 पर्यंत दंगा चालू, रातभर झोप नाही, काही नाही, काही. म्हणजे उद्या सकाळी ट्रायल आहे, 9:30 वाजता तुम्ही कोर्टात हजर राहायचं. नसेल तर तुम्ही स्कायपीवरती या, व्हिडिओ कॉलवर. ते बघितलं तर ते चंद्रचूड तिथं बसलेलं फोटो दाखवलेलं आहे, ते वकील, हे सगळं सेट. म्हणजे आता सगळे पैसे भरावे लागतील. त्याने भरले पण पैसे, 16 लाख रुपये भरले. आणि शेवटी एफड्या पण मोडायसाठी चालू, ते एफड्या पण पडावं लागतील, नाही तर तुमचं ते मंजुळाची केस बसेल. शेवटी ती महिला एफडी मोडायला बँकेत पण गेली मुलाच्या नावाची. आणि जेव्हा एफडी तिथं ती सर्व्हर बंद होता म्हणून ती घराकडे आली. तेवढ्यात नवरा घरी आला. ते म्हणतात काय चाललेलं, काही नाही, ते असं असं झालंय, सगळ्याला त्रास होत नाही गेला, ती इन्क्वायरी करून आपले पैसे मागले. म्हणजे मूळ काय करावं, ही 50 लाखाची एफडी वाचली त्या नवऱ्याची. काय की कोणतरी भेटला, तिसरा माणूस घरातला, तुमच्या ओळखीचा पाळखीचा, म्हणून ते पैसे वाचले. हे जर अगोदर जर झालं असतं तर हे सगळेच पैसे वाचले. त्यामुळे आता OTPचा जमाना गेला. आता OTP लोक साक्षर झालेले आहेत, तरी पण कोण कोण शेअर करतात. लोकांनी OTP तर OTP, गुगल कोड हे जे आहे हे याचे कोणाला शेअर करू नका. कोणाचेही व्हॉट्सअपवरून सांगितलं मला नवीन नंबर आहे, ॲक्सेप्ट करू नका. फेसबुक रिक्वेस्ट जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता तेव्हा त्या व्यक्तीला फोन करून विचारा, तू खरंच मला पाठवलेली आहे. कारण आता काय झालेलं आहे, जन्माला आलेला मुलगा, त्याची आई, त्याचा भाऊ, पुत्र शाळेत नवीन कॉम्प्युटर साक्षरता कार्यक्रम सुरू केलेला आहे. ते सगळ्या गावाचे फेसबुकचे हे काढतात, ID काढतात, सगळे फेसबुकवरती आहे सगळे. मग 2 वर्षाचा मुलगा आणि 80 वर्षाचा मुलगा, हे दोघं पण फ्रेंड असतात. कारण फ्रेंडचा तो फ्रेंड. तर फेसबुकमध्ये धोका काय आहे की जेव्हा तुम्ही फेसबुकवरती एखादी अपलोड करता तो डेटा सेव्ह होतो आणि जो तुमची फ्रेंडमध्ये असतो तो डेटा तो बघू शकतो, तो डेटा तो डाउनलोड करू शकतो. आणि तो डाउनलोडेड डेटा जर त्या व्यक्तीच्या नावावर त्याच्याबरोबर दिला तर त्याचा मिसयूज करू शकतो. म्हणजे तुम्हाला तो कन्व्हिन्स करण्यासाठी मिसयूज करू शकतो. कधी कधी फोटो डीपफेक म्हणजे काय, मशीन लर्निंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि डेटा स्ट्रॅकिंग आहे. म्हणजे हे कोणाचं पण डीपफेक होत नाही. सेलिब्रिटी पाहिजे, सचिन तेंडुलकर, एखादा सेलिब्रिटी म्हणजे कोण नेहमी TV वरती असतात, नेहमी YouTubeवरती असतात. कारण का त्याच्यासाठी
भरपूर डेटा डीप फेक करण्यासाठी ते सुद्धा लगेच लक्षात, तुम्ही जर लिफ्ट मुवमेंट बघितले आणि व्हॉइस जर बघितला लगेच लक्षात येतं. त्यामुळे हे डीप फेक टेक्नॉलॉजीमध्ये ज्या फेसबुकवरचा जो डेटा मिळतो त्याचा वापर तो करू शकतो. म्हणजे फेसबुक एकमेव माध्यम असं आहे त्याच्यावरती लोक डेटा शेअर करत असतात. त्यामुळं फेसबुक जेव्हा रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करता तेव्हा ती खात्री करायला पाहिजे की हे खरोखर तो माझा मित्र आहे का. मित्राचा मित्र तो नको. बऱ्याच वेळा तुम्ही फेसबुकचं जे अकाउंट आहे तुम्ही लॉक करत नाही. त्यामुळं तुम्ही जर अकाउंट जर ओपन ठेवलं तर तुमचे जे काय प्रायव्हेट फोटो असतात, बरेच फोटो चांगलेच असतात, कोणी असे उलटे फोटो फेसबुकवरती वगैरे ठेवत नाही, परंतु मॉर्फिंग केलं जाऊ शकतं की ज्याच्यामुळे तुमची डॅमेज होऊ शकते. आता बऱ्याच वेळा काय होतं की ह्या अशा प्रकारचे फोटो जर आले, आता महिलांच्या मध्ये पहिली कॉम्पिटिशन काय असते, आपण सगळ्यांच्या पेक्षा चांगलं दिसलं पाहिजे. त्यासाठी सौंदर्य प्रसारणं, चांगल्या प्रकारचे कपडे, म्हणजे सारखं त्यांना असं वाटतं की आपल्यात काहीतरी कमी आहे. मग त्याच्यावरून ते एकटे पडत दरम्यानच्या वेळेला जर हा सायबर गुन्हेगार तिथं आला आणि त्यांनी जर हे फेसबुकवरचा डेटा जर तुमचा घेतला, इतका तो ब्लॅकमेल करतो आणि या महिला व्यवस्थितपणे पैसे देतो, कोणाचं ऐकत नाही. पण त्या सायबर गुन्हेगाराचं मत, कारण काय ते बदनामीला घालतो. नेहमी बऱ्याच वेळा अशा ह्या घटना घडलेल्या आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं मुली रिलेशनशिपमध्ये असतात. ते आता काय हल्लीच्या काळात सुप्रीम कोर्टानं पण मान्य केलेलं आहे. रिलेशनशिपमध्ये राहणं म्हणजे काही गुन्हा नाही. एखाद्या हॉटेलमध्ये जाणं हे काही गुन्हा नाही रिलेशनशिपमध्ये, हे असं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आणि ते त्याप्रमाणे कायदे झालेले, त्याच्यावरती कारवाई करता येत नाही. आता होतं काय, ते फोटो काढतात, जणू काय मॅरिड कपलसारखे फोटो काढतात. जेव्हा यांचं नाव तुटतं त्यावेळेला तो मुलगा काय करतो, त्या फोटोवरनं ब्लॅकमेल करतो. तर तुम्हाला मुंबईत एक केस माहित आहे, एका मुलीचा मर्डर झाला होता. पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ एका मुलीचं मर्डर झालं. कारण का हे लहानपणी एकमेकाच्या रिलेशन्समध्ये होते. काळाच्या बाद त्या मुलीच्या आईवडिलांनी तक्रार केली की मग ते पोरगा 6 महिने जेल होते. त्याला काहीतरी ते जमीन मिळालं नाही, तो जेलमध्ये गेला. जेलमधून बाहेर आला, पण गावाकडे गेला. या 2-3 वर्षाच्या काळात या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं. छोटं मोठं मुंबईत भरपूर नोकऱ्या लागतात. अगदी 12वी जरी शाळा झाली तरी 17-18 हजार नोकऱ्या लागतात. पडलेली मुलं ग्रॅज्युएशन करत राहतात. हळूहळू ग्रॅज्युएशन झालं की पगार वाढतो, 40,000 नोकऱ्या लागतात. ही मुलगी चांगली सेटल झाली. हा जेलमध्ये जाऊन आला, गावाकडे गेला, तो टेम्पोत चालवत होता, हे गल्लीत राहत होते. मग त्यानं तिला मेसेज पाठवला, ही काही भेटायला येत नव्हती. मग त्यानं काय केलं, जुन्या काळातले त्यांची जेव्हाचे रिलेशनशिपमधले जे फोटो होते ते पाठवायला सुरुवात केली. एक पाठवलं, म्हणे तू जर मला जर नाही भेटायला आलीस तर हे सगळे फोटो मी फेसबुकवरती पाठवतो आणि तुझी बदनामी. ती मुलगी एकटीच भेटली, तिनं कुणालाही सांगितलं. व्यवस्थितपणे तयार झाले, सकाळी भेटायला दिसताच त्यानं बसून मारून. कारण काय आहे, तुम्ही ज्या वेळेला रिलेशनशिपमध्ये येता त्यावेळेला तुम्ही जे फोटो काढता आणि तुम्ही का कन्फ्यूज होता, कारण का ते फोटो रिअल असतात, ते खोटे नाहीत. मॉर्फ असेल तर तुम्ही चॅलेंज करता, कोर्टात येतात, पोलीस स्टेशनला जाता, त्याला धडा शिकवता. कारण का हा भावना रिलेशनशिपमध्ये जन कपल जेव्हा येतं हे भावनांचा खेळ आहे. काही लोकांना ते कंट्रोल होत नाही, काही मुलामुलींना ते कंट्रोल होत नाही. एकत्र येणं त्या वयामध्ये हे कंट्रोल होत नाही. काही लोक कंट्रोल फोकस असतात, ते कंट्रोल करतात किंवा त्याच्यावरती लक्ष देत नाही. परंतु बहुतांशी ठिकाणी ह्या सोशल मीडियामुळं आत्ताच्या ही यंग कपल्स शाळेमधले कॉलेजमध्ये एकत्र येतात. परंतु जर एकत्र येण्याला काही कोणाची ही नाही आहे, मोरल पोलिसिंग करायची काही कोणी गरज नाही आहे, त्यांना धडा शिकवायची काही गरज नाही आहे. कारण का सोसायटी आता बदलत चालली आहे. आता आपण सायबर विश्वामध्ये गेलेलो, आता आपल्याला माघारी करता येत नाही. आता गेलो तर पुढंच जायचं. आणि हे सायबरचं जे ज्ञान आणि जी टेक्नॉलॉजी आहे ही अनेक वेळा पृथ्वी उलटी पालटी झालेली आहे. आता तुम्ही कुठतरी इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती किंवा कुठल्या तरी ह्याच्यावरती बघता, समुद्राच्या खाली खांबे दिसले, समुद्राच्या खाली मूर्ती दिसली आणि कुठं काय दिसलं, म्हणजे पृथ्वी उलटी पालटी झालेली आहे. हे आपण पहिलीच ही मानवाची जमात पहिल्यांदाच इथं जन्माला आलेली आहे. ही टेक्नॉलॉजी वगैरे असं काही नाही. इव्हन महाभारतात जर तुम्ही बघितलं 5 लोक होते आणि 100 लोक पुचरा घालून होते.
ज्याची टेक्नॉलॉजी सर्वच चांगली होती, त्याच्याकडे आर्टिफिशियल नॉलेज होतं, मी त्यांना फक्त वेळ घेत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे? वेगवेगळ्या प्रकारचा डेटा त्याचं अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यावरून अनुमान काढलं जातं. त्याला जुन्या काळात आपल्या जगात आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो, एका काळी ते शास्त्र असेल. जे काय आता हिंदू धर्मामध्ये किंवा ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मग कुठल्या धर्मात असेल, ज्या काही चालीरीती आहेत त्याला काहीतरी सायंटिफिक बेस आहे, त्याचा नंतर अभ्यास केलेला आहे. एका काळची ती टेक्नॉलॉजी होती, पण ती त्यांनी त्याच्यामध्ये बसवलेली आहे. त्यामुळे महाभारत काळामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचाच विजय आहे. ज्याच्याकडे चांगली जाऊन बघा, छोटे छोटे देश असतात, मोठ्या देशाला भारी पडतात, मोठ्या मोठ्या देशाला भारी पडतात आणि त्या ते देश इतक्या निकराने लढाई करतात की ते विन होतात. कुठल्याही धर्माचा उदय जेव्हा झाला, ज्यांनी कोणी युद्ध केली ते जिंकलेले. बघा कुठलंही बघा, सैन्यबळ कमी होतं त्याच्याकडे, कुणाचंही बघा, कारण कधी त्यावेळेची असलेली टेक्नॉलॉजी जास्त होती, चांगली टेक्नॉलॉजी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करणार आहे काळाच्या ओघामध्ये? काळाच्या ओघामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपलं काही नुकसान होणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक वेळ अशी येणार आहे की माणसाला अतिशय कमी काम करून सुद्धा व्यवस्थितपणे जगता येईल. सर्व प्रकारच्या संधी सर्व लोकांना मिळतील. कारण का? जगामध्ये जी काही टेक्नॉलॉजी इतकी स्वस्त होणार आहे, ज्याला आपण जुगाड म्हणतो, त्याचं टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर होणार आहे. मग शेतीचं उत्पादन असेल किंवा वेगवेगळ्या फील्ड असतील. असं तरी काही लोक सांगायला लागले की काही दिवसांनी असे काही रोबोट येतील की जे मानवाच्या शरीरात जातील आणि ते कॅन्सरच्या पेशी शोधून काढतील, त्या मारून टाकतील, ते बाहेर काढतील, तिथं नवीन प्लॅन करतील. म्हणजे अमरत्वाकडे माणूस आहे. म्हणजे ही टेक्नॉलॉजी महाभारताच्या काळात होती. माणसं जी युद्धाला आली ती सगळी वयाची त्यांची 80 पार झाली, 200 पुढे गेला होता, शेवटी धरून सगळी मारावी लागली. आणि ते महाभारत होण्याचं कारण पण तेच आहे, म्हणतात की ही सगळी तर जगायला लागली तर काळाच्या ओघामध्ये कुणालाच जगण्याचं साधन सामुग्री इथं राहणार नाही. म्हणजे असंही म्हणतात, म्हणणारे लोक आहेत. थोडक्यात सांगायचं काय, आर्टिफिशियलची इंटेलिजन्स ज्या जेव्हा निर्माण काळाच्या ओघात होईल, अजून 5 ते 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये नेव्हिगेशन कार आहे, ड्रायव्हरच लागणार नाही. नेव्हिगेशन कार जर आल्या तर रस्त्यावरची टपऱ्या सगळ्या नाहीना होऊन जाईल, कोणालाही धंदा चालवणार नाही, पाणटपरी चालवणार नाही, चहाची टपरी चालवणार नाही किंवा कुठलंही काही चालवणार नाही, सगळं ट्रॅफिक फ्री होऊन जाईल, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यातून होणारी टेक्नॉलॉजी याचा जर सगळ्यांनी जर वेध घेतला आणि जगामध्ये तसे प्रयत्न चालू आहे. आणि ज्यावेळेला हे जग लेवलला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही व्यासपीठ जेव्हा तयार होईल त्यावेळेला मानवाचं जीवन आणखी सुसर होणार आहे. पण त्याच्या अगोदर आपला बॅलन्स आपल्या खिशात राहणं गरजेचं आहे. म्हणून आपला ईमेल असेल, आपला ID तो फक्त तुमचाच आहे असं नाही, तो सगळं त्याला जगाला त्याचं ज्ञान आहे. तुम्ही जे जे काही पोस्ट करता ते सगळं सायबर गुन्हेगाराला कळतं. फक्त तुमच्या हातात जे प्रोटेक्शन दिलेलं आहे, जर तुम्ही तुमचं घरच मोकळं सोडलं, माझी चोरीच कशी काही झाली असं जर म्हणायला लागले तर हे सायबरमध्ये निश्चितपणे धोका आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोण कॅशियर असेल, ज्याच्या हातात अकाउंटचे सगळे OTP येत असतील तर त्याचा फोन पहिला सिक्युअर असणं गरजेचं आहे, तो जबाबदारी व्यक्ती हातात असणं गरजेचं आहे. कुठलंही कंटेंट शेअरिंग करताना ती काळजी घेणं गरजेचं आहे. भविष्य काळात हे वेपन म्हणून माझ्या अंगावर येता काम नाही. जसं तुम्हाला एक उदाहरण मिळते, मुलगी होती, अतिशय सिन्सिअर मुलगी होती आणि त्या घरामध्ये इतकं ऑर्थोडॉक्स वातावरण होतं की कोणाशी बोलायचं नाही, कोणाची माहिती करायची नाही, फक्त अभ्यास करायचा, मोठं व्हायचं, आणखी मोठं व्हायचं, PhD करायची, हे करायची. ती मुलगी MBBS आहे. ती परत तिला एवढी काय NSला ॲडमिशन घ्यायची, मग ती कोचिंगसाठी बाहेर पण आली मुंबईसारख्या भागामध्ये. रुरल भागाची मुंबईला मुलगी फार शार्प, एकूण ती एक. घरात वातावरण इतकं टाईट की काही संबंधच नाही, फक्त तिने मुलगी म्हणूनच जगायचं, बाकीचं काय भानकडच नाही. लईत लई फ्रेंड झालं तर एखादी मुलगी, मुलगाशी संबंधच येऊन द्यायचं नाही. त्या मुलीला असं झालं की ती इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह होती, ती घरातल्यांना पण माहिती नव्हतं, पण ती फक्त तिचे फ्रेंड सगळ्या मुलीच होत्या. मग एका मुलीशी तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली, मग ते लाईकिंग सुरू झालं. हार्मोनल चेंजेस असतात त्या वयामध्ये. मग मी असं करते, तू तसं करते, असं करत करत त्यांनी एकमेकाचे असे काही फोटो काढून एकमेकाला पाठवले की जे फोटो बघितलं त्यांना स्वतःला लाज वाटते. आणि ती अशा फॅमिलीतून होती की तिला आणखी ते भयानक होत होते. आणि काळाकाळात असं कळालं की ती मुलगी नसून तो मुलगा होता. त्या मुलाने त्या मुलीची ID बनवली होती. म्हणजे तिने बिलीव कशावर केलं,
जे इंस्टाग्राम पोस्टवरून आपल्याला पोस्ट होती ती पुढची मुलगीच आहे. म्हणून तुमच्या सातत्याने घटना घडलेली आहे. एका मुलीला दुसऱ्या मुलींनी मुलगा आहे म्हणून ना काही पोस्ट टाकली, त्या मुलीला धक्का बदलून सुसाईड सोडला. तर त्या मुलीनं शेवटी ती गावाकडे गेली वैतागून या सगळ्या प्रकाराला. ती गावाकडे गेली, सगळं हसत खेळत चाललं होतं, आई वडिलांचं व्यवस्थित चाललं होतं. एक दिवशी आई वडील उत्तर देवदर्शनाला राहिलेली होती. आपल्याकडची मुलगी होती, मध्यवर्गीला कुठे तर देवाकडे मुलगी आणि घरात मुलगीने सुसाईड केलं. काहीच कारण नाही, रात्री व्यवस्थित जेवलेली आहे, खाल्लेली आहे, ते सकाळपर्यंत संध्याकाळी काही कळायलाच मार्ग नाही कशामुळे झाला असेल. पण फोन लॉक, ते लॉक केलेला फोन घरातल्यानं काय कळलं ना, ते काय ओपन पण होईना फोनचं. 3-4 महिन्यात जेव्हा ते फॅमिली स्थिर स्थावर झाली, एकूण एक मुलगी ती घरी पूर्वी आमच्याकडे आली सायबरला. आम्ही त्याच्या फोनचा डेटा काढला. लॉक काय ओपन करता नाही, पण आम्हाला मेटाडेटा मिळतो. मेटाडेटावरून आम्हाला असं लागलं की ज्या इंस्टाग्राम ID होत्या त्या इंस्टाग्राम ID वरून आम्ही शेअरिंग बघितलं, तर तो निघाला मुलगा. आणि तो धमकी देत होता की तुझे फोटो मी हे कर, अपलोड कर. आणि त्याच्यामुळं त्या त्रासाला कंटाळून तिनं तो सुसाईड केलं. अशा घटना झाल्या. त्याच्यामुळे कुठल्याही नवयुवकांनी युवतींनी किंवा कुठल्याही व्यक्ती हे फोटो एकमेकांची शेअर करता कामा नये. तर जुन्या काळात एक वृद्ध माणसाची घटना घडायची, रात्री आपल्याकडे फोन आहे, व्हिडिओ कॉल. ती कोण झोपलेलं आहे, कोण उठलेली, काही दिसत पण नाही, चष्मा लावल्याशिवाय काही कळत पण नाही. आणि पुढे एखादी मुलगी, ते काय करायचे, व्हिडिओ हा वयस्कर माणूस त्या मुलीला बघतोय आणि ती मुलगी कपडे उतारते, काहीतरी वेळे वाकडे साधे करते आणि ते व्हिडिओ शूट करायचे आणि परत त्या माणसाला फोन करून सांगायचे ते असं असं तुम्ही वेळेचाळी करता, तुम्ही जेवढं वय आहे तुम्हाला कळत नाही का, असं तसं करून त्या व्यक्तीला ते पैसे मागायचे. आणि जनरली वृद्ध लोकांच्या अकाउंटला पैसे असतात, ते काय रिकाम टेकडे नाही. ज्या घरातले लोक त्यांना सांभाळतात त्याची त्याच्या अकाउंटला पैसे असतात. आणि या लोकांचा प्रॉब्लेम काय असतो की सगळं आयुष्य इज्जत कमवण्यामध्ये गेलेलं असतं. नुसताच पैसा आलेला नसतो, इज्जत पण आलेली असते. म्हणजे इज्जत कुठं जाते का काय आपली, हे कोण कशाचा अर्थ काढेल काही सांगता येत नाही. आणि मग हे ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू. म्हणजे माझ्या जवळचे एक मित्र आहे, त्यांच्या ते IPS ऑफिसर आहे, त्यांचे मित्र दुसरे IAS ऑफिसर आहे, त्यांच्या वडिलांच्या पुन्हा घटना आहे. ते वडील पैसे मागायला लागले, त्यांचे सगळे पैसे दिले, त्यांचे अकाउंट बऱ्याच घरात लोक वापरत होते. ते म्हणले यांना काही कळत नाही, कुठं दिलं तर पैसे पाठवून करायचे. मग ते म्हणले मला पैसे द्या, म्हणजे माझा अकाउंट कुठे आहे, काय आहे, मला पैसे द्यायचे. मग शेवटी कळलं की सायबर गुन्हेगार त्यांच्या मागायला लागले आणि त्यांनी ती क्लिप बनवलेली होती. आणि अशा वेळेला मला घाबरायची नाही. आपली इज्जत काय एवढी कुठं रस्त्यावर पडलेली नाही किंवा आपण एवढं बेभान काही वागलेलं नाही, तर एवढ्या समाजाला घाबरायची पण गरज नाही. हे सायबरचे धोके आहेत. त्यामुळे वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत अशा काही घटना घडतात किंवा घडत पण असते. बऱ्याच वेळा असे काय की मुलींचे तर लग्नच होत नाही. म्हणजे प्रॉब्लेम काय होतो की ते नोकरी लगेच लागतात आणि त्यांना नोकऱ्या पण लवकर मिळतात. मुलांच्या तुलनेत मुलींना फार लवकर नोकऱ्या मिळतात. पहिल्यांदा ते हळूहळू त्यांचं वय 30 होतं, पगार डबल टिबल होतो. 30 वर्षाची मुलगी 2 लाख पगार होतो, 35 वर्षाची मुलगी 3.5-4 लाख पगार होतो. मग ते सुरुवातीचा जो रिजेक्ट केलेला असतो, मग त्याच्यापेक्षा जसं जसं पुढं जाईल तसले रिजेक्शनच जास्त येतात त्यांच्या जीवनात. ते लग्नच होत नाही. अशी जी एक महिला तिला 59 वर्षे आहे, पुणे आहे. मग त्यांनी काय केलं, मॅट्रिमोनियल साईटवरती आता झालं सगळं, रिटायरमेंट झाली, लग्न झालं, सगळं काय लग्न झालं नाही, काय नाही, नातवंड काय म्हणतोय नाही, नोकरी जोपर्यंत होते तोपर्यंत इकडं तिकडं फिरून दिवस गेले. मॅट्रिमोनियल साईटवरती ते गेल्या आणि त्यांना कुठल्या तर शिपचा कॅप्टन भेटला. त्या कॅप्टनने सांगितलं की मला 2 मुलं आहेत, माझी बायको एक्सपायर झालेली आहे आणि आता मला कोणतरी जोडीदार पाहिजे. मग आता काय आपल्याला मुलं तर होणारच नाही आणि तो प्रयत्नही करू नये, तर ऑलरेडी माझी 2 मुलं आहेत, आपण एकत्र राहिलं तर आपली फॅमिली एकत्र होईल. त्या महिलेने ॲग्री केलं आणि त्या कॅप्टनने म्हणजे सायबर गुन्हेगार ती मॅट्रिमोनियल साईट होती आणि त्यांनी सांगितलं की अरे मी शिपमध्ये आहे आणि त्या पायरेट लोकांनी म्हणजे ते हे असतात ना हल्ले करणारे, चोर दरोडेखोर
हल्ला केला माझ्या शिपवरती आणि आता काय खरं नाही माझं म्हणे. तर मी काय करतो की ते माझे जे काही मध्ये जे पैसे आहेत ते तुला पाठवून देतो आणि तू ते पैसे घे. आणि परत थोड्या दिवसांनी त्याला कळालं की ते पैसे घ्यायचे आहेत आता कुरिअरमधून ते पैसे मनी सगळं. आणि ते मग परत सायबर गुन्हेगारांचा फोन म्हणजे तुमच्या ड्रग्ज आले, तुमचे हे आले ते आले, म्हणजे ते कुरिअर स्कॅम त्याला म्हणतो आपण ते झाले. बसल्या जागेला 50-60 लाख रुपये गेले. म्हणजे काय आहे, कुठल्याही साईटवर तुम्ही जेव्हा जा तो कोणत्याही आयडीशी तुम्ही जेव्हा बोलता ते आयडी आहे त्याच्यावरचा फोटो बघून त्याच्यावरचे सगळे चित्र बघून किंवा त्या ईमेल बघून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायची गरज नाही. ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर मला वाटतं मला जे काय वेगवेगळ्या वयोगटाचा विचार करून मला जे काय तुम्हाला सूचना करायच्या होत्या त्या मी केलेल्या आहेत. अजून रिपोर्ट अजून एकदा तुम्हाला शेवटी सांगतो, OTP आयडीवरती विश्वास ठेवायचा नाही. व्हॉट्सअपवरती कोणी नंबर टाकला तर ते ॲक्सेप्ट करायचं नाही, त्याच्याप्रमाणे त्याच्यावर डिलीट करायचं नाही. कुठलीही डिलीट करताना त्या माणसाशी बोललं गेलं पाहिजे. आता शेवटी तुम्ही म्हणाल की सगळं आता करायचं काय. समजा आम्ही फसलो तर इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर न्यू दिल्ली यांनी एक पोर्टल तयार केलं, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. त्या पोर्टलचं दुसरं पण NCRP तुम्ही जरी गुगलवरती टाईप केलं तर तुम्हाला त्या पोर्टलवरती सगळी माहिती मिळते. त्यामुळे cybercrime.gov.in नावाचं ते पोर्टल आहे. ते पोर्टल एकच आहे, ते एकच आहे. त्याच्यावरती तुम्ही सर्व प्रकारचे फायनान्शियल फ्रॉडची कंप्लेंट करू शकता. तुम्ही 3 तासाच्या आत जर तुमच्या अकाउंट पैसे गेल्यानंतर जर कंप्लेंट केली तर ती सिस्टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ऑपरेट करते आणि संबंधित बँकेला ईमेल जातो आणि त्या बँकेचं अकाउंटमधून ते पैसे लिंक किंवा ते अकाउंट फ्रीज होतं. हे एक त्याच्यामध्ये दिलेलं आहे. महिलांच्या बाबतीत असे जर गुन्हे घडले तर तुम्ही त्याच्यावरती पोर्टलवरती लिंकवरती जर पुन्हा जर सांगितलं की हा टीजिंग करतो, हा सायबर बुलिंग करतो, हा सायबर स्टॉकिंग करतो, हॅरॅसमेंट करतो, तर ती जी कंप्लेंट आहे तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशन तुम्ही जिथं राहता, तुम्ही समजा कराडला असाल तर तुम्ही कराड शहर किंवा कराड तालुक्याच्या हद्दीत राहता तर तिथं त्या पोलीस स्टेशनला ती कंप्लेंट जाते, रजिस्टर होते NCRPच्या पोर्टलवरती, पण ती जाते कुठे, तुमच्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये. तिथं जाऊन तुम्ही परत त्या कंप्लेंटचा शहानिशा करू शकता. तुम्हाला एकच आधार मिळेल की तुम्ही ती कंप्लेंट केली. जर पोलिसांनी सुरुवाती ॲक्शन घेतली तर ठीक आहे, किंवा कंप्लेंटला घाबरून त्याला नाच सोडून दिला आणखी ठीक आहे. तर त्यामुळे त्या प्रकारची त्याच्यावर कंप्लेंट होते. आता समजा तुम्हाला एखादी लिंक आहे, तुम्हाला व्हॉट्सअपचा मेसेज आला, तुम्हाला एखादा ग्रुपचा इन्व्हाइट आला, फेसबुकची लिंक आहे किंवा एखादी बिझनेस साईटची म्हणजे परचेसची काहीतरी एखादी लिंक आहे, तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरती तुम्हाला खाली स्क्रोलिंग केलं तर रिपोर्ट म्हणून आहे रिपोर्ट. तर त्या रिपोर्टमध्ये तुम्ही गेला तर जो नंबरवर तुम्हाला कॉल आलेला आहे तुम्ही त्याच्यावर जर टाकला तर तुम्हाला कळतो की तो सायबर क्रिमिनलचा आहे का नाही. तुम्हाला एखादी लिंक आहे, एखादा म्हणला याच्यावर पैसे भरा तुमचं लाईटचं बिल अपडेट करतो, ती लिंक जर तुम्ही टाईप करून टाकली तर कळतं की ही सायबर गुन्हेगाराची आहे का खरी आहे. म्हणजे ती फॅसिलिटी सुद्धा आता सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी नावाचा प्रोजेक्ट उभारलेला आहे. त्याचं नजीकच्या काळात लॉन्चिंगही झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही 6 व्हर्टिकल्स आहेत. पहिलं व्हर्टिकल आहे कमांड सेंटर, याच्यामध्ये 100 लोक आहेत की जे तुमचे कॉल रिसिव्ह करतात. मग ती कंप्लेंट वैयक्तिक असू द्या, फायनान्शियल फ्रॉडचे सगळ्या कंप्लेंटमध्ये रजिस्टर केलं जातं. त्या कंप्लेंटचं अनालिसिस केलं जातं. तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणून एक काम करते. तिथं आपण इस्रायल, लंडन, UK, US, ऑस्ट्रेलिया ह्या सर्व देशातले रिनॉनचे 52 सॉफ्टवेअर आणलेले आहेत, 52 सॉफ्टवेअर्स आणलेले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण एखादा डीप फेक असेल तर आपण सांगतो की हा डीप फेक आहे, हा व्हॉइस डुप्लिकेट आहे, हा व्हिडिओ डुप्लिकेट आहे. वेगवेगळे लिंक्स वापरले ते कळतात. जे एखादा मालवेअर आला तो पण आम्हाला कळतो त्या टाईम ह्यामध्ये. त्यानंतर आहे आमचं SATIM, सायबर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. याच्यामध्ये आम्ही काय करतो की सर्वेलन्स करतो, नेटवरती क्राउलिंग करतो आणि कोणत्या प्रकारचे मार्केटमध्ये मालवेअर्स आहेत, ट्रोजन्स आहेत, कॉर्सेस आहेत, व्हायरसेस आहेत, हे सगळं आम्ही त्यातून आयडेंटिफाय करतो आणि ते तिथंच ते परत पब्लिकला कॉन्टॅक्ट करू शकले नव्हे अशा प्रकारची तजवीज ठेवलेली आहे.
त्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स आहे की त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलीस दलाच्या लोकांना, न्यायाधीशांना, पोलीस प्रॉसिक्युटर यांना ट्रेनिंग देण्याचा पण त्या ठिकाणी भाग आहे. आणि अवेअरनेस कॅम्पेनिंग पूर्ण देशामध्ये राबवणं हे त्याचा एक, किंवा महाराष्ट्रामध्ये राबवणं तो एक त्याचा भाग आहे. त्याच्यानंतर आपल्याला SOC आहे, सिक्युरिटी ऑफ द सेंटर, म्हणजे आम्ही जे काही सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट उभा केलेला आहे त्याच्यावरती कोणी अटॅक करू नये. नाहीतर आमचं जर सिस्टीम जर हॅक जर झाली तर तो प्रॉब्लेम होऊ नये. तर यासाठी सुद्धा ती तजवीज ठेवलेली आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट सायबर लॅब्स तयार केलेले आहेत की त्याला पोलिटिशियनचा दर्जा दिलेला आहे. ते प्रत्येक जिल्ह्यात एसपी बघतात. पण तो महाराष्ट्र सायबरचा एक भाग आहे. काळाच्या ओघात ज्यावेळेला मॅनपॉवर उपलब्ध होईल त्यावेळेला महाराष्ट्र सायबर हे सेक्टर ऑफिस मुंबईला असेल आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 52 पोलीस स्टेशन्स असतील की ज्या पोलीस स्टेशनमध्ये जे मेजर क्राईम्स आहेत ते डिलीट करणं, वेगवेगळ्या URL शोधून काढणं, मोबाईल नंबर ते ब्लॉक करणं, URL शोधून फेसबुकच्या लिंक ब्लॉक करणं, यूट्यूबच्या लिंक ब्लॉक करणं, हे सगळं काम चालू होईल. तर मला वाटतं जे काही महाराष्ट्राचे प्रयत्न आहेत, जे काही इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरचे प्रयत्न आहेत ते सर्व तुम्हाला सांगितलेले आहेत. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल 1930-1945 mhcyber.gov.in हे महाराष्ट्राचं आहे. आणि cybercrime.gov.in हे सेंट्रल गव्हर्नमेंट. कुठं जरी तुम्ही कंप्लेंट केली तर तुमच्यापर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचते. तुम्ही निश्चित राहायला पाहिजे. फक्त चुका ज्या आहेत त्या करायला नाही. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.